कामाचा मूळ उद्देश असा आहे, की लोक आधी बजेट न काढता किंवा स्ट्रक्चरल रिलेटेड जे कंपाऊंडचे बजेटिंग असतं ते आधी न करता सगळं झाल्यानंतर सांगतात की स्टील हेवी गेलं किंवा स्टील जास्त लागलं किंवा कॉन्ट्रॅक्टरनं आमच्या कमी स्टील वापरलं की तोला विथ मटेरियल काम दिल्यामुळे त्याच्याकडून स्टील कमी वापरलं गेलं असे ते कॉन्ट्रॅक्टरवर नंतर आरोप करतात. आजच्या लेक्चरचा मूळ उद्देश असा आहे की कुठलंही बांधकाम असेल कारण सध्या हे प्रॉब्लेम येतात ते गावाकडच्या G+1 G+2 बिल्डिंगला की आपण काळजी घेताना कुठली काळजी घेतली पाहिजे या संबंधीच आपण आज तुम्हाला म्हणजे मी हे मार्गदर्शन आहे त्याबद्दल एक चर्चासत्र सुद्धा आपलं असणार आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की कुठलंही प्लॅनिंग करताना तो प्लॅन अशा पद्धतीने बनवला जावा की त्याच्यावरती जे स्ट्रक्चरल डिझायनर काम करणार आहे किंवा स्ट्रक्चरल डिझाईन आपण करणार आहे ते स्ट्रक्चरल डिझाईन करत असताना आपल्याला कॉस्टिंग आणि इकॉनॉमी या दोन्ही गोष्टी सुद्धा तारतम्य गाठता आलं पाहिजे. म्हणजे कसं आपलं बिल्डिंगचं लोकेशन हे समजा ब्लॅक कॉटन एरियामध्ये तर तिथं नंबर ऑफ कॉलम घेताना हे जास्तीत जास्त पाहिजे म्हणजे कसं स्पॅनिंग कमी असावं कॉलमवर येणारा लोड हा आपला कमीत कमी कसा असेल फुटिंग कसं व्यवस्थित घेतलं जाईल ह्या पद्धतीने विचारावं. आता सगळ्यात मुद्दा महत्वाचं काय होतोय की मालक लोक आता ग्राउंड फ्लोअर बांधणार असतात पण भविष्यात म्हणतात की मला G+2 बांधायचं आहे G+3 बांधायचंय पण ते खरंच होणार आहे का ती गोष्ट आपल्याकडनं म्हणजे मालकाकडनं ती नंतर होण्याची शक्यता आहे का ह्या गोष्टी आधीच लक्षात घेतल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही प्लॅनिंग केलं त्यानंतर लोक काय करतात फाउंडेशनचं ड्रॉइंग घेतात आणि नंतर 3D फायनल करतात हे योग्य आहे का तर नाही. तुमचा 3Dचा बेसिक व्ह्यू तुमचा कसा असणार आहे हे जर तुम्ही आधी सांगितलं तर त्याचा स्ट्रक्चर इंजिनियरला त्याच्या कॉलम पोझिशनसाठी कॉलम लोडिंगसाठी फायदा होतो. कारण मी भरपूर केसेस अशा बघितल्यात की 3D फायनल झाल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला इथं 7 फूट कॅन्टिलिव्हर काढायचं आहे इथं 8 फूट कॅन्टिलिव्हर काढायचं आहे ते शक्य नसतं. मग त्यांच्या हट्ट मालकाचा तो हट्ट असतो की 3D आम्हाला असंच पाहिजे मग आम्ही काय म्हणणार की पुढे एक कॉलम वाढवा म्हणजे परत कॉस्टिंग वाढली. हे जर आधी जो विचार केला की 3D आधी फायनल केला किंवा 3D जर आपण आधीच विचार करून जर स्ट्रक्चर इंजिनियर सांगितलं की 3D असा बनणार आहे आमचा तर स्ट्रक्चर इंजिनियर त्याच्या लोड कॅल्क्युलेशन मध्ये किंवा त्याच्या डिझाईन मध्ये त्या गोष्टी घेतो. स्ट्रक्चर इंजिनियरचे कंपोनंट कुठले असतात फुटिंग कॉलम त्यानंतर बीम स्लॅब हे बेसिक कंपोनंट असतात ज्याच्यावरती स्ट्रक्चर इंजिनियरचं वर्किंग असतं. तुम्ही कुठलाही प्लॅन फायनल झाल्यानंतर स्ट्रक्चर इंजिनियरला जो डाटा देतो डिझाईनचा लोक काय करतात आधी सांगतात आम्ही बिल्डिंग बांधताना लाईट वेट बांधकाम घेणार आहे आणि परत काही दिवसांनी काय होतं की म्हणतात नाही आम्ही रेग्युलर ब्रिक वापरणार आहे पण हे काही दिवस म्हणजे जवळजवळ फुटिंग झालेलं असतं. माझ्या एका केसमध्ये असं झालं होतं की फुटिंगच्या वर आल्यानंतर मालक म्हणतो मला चिरा बांधायचा म्हणजे माझी त्यावेळेला काय अवस्था झाली असेल की सगळं झालंय फुटिंगच्या वर आलं आता चिरा बांधकाम पाहिजे. मी वरची प्रोव्हिजन कॅन्सल केली परत लोड कॅल्क्युलेशन केलं परत त्याला चिरा बांधकामाला परमिशन दिली. असं का होतंय ह्या गोष्टी जर सुरुवातीला आल्या तर त्या स्ट्रक्चरच्या मजबूतीसाठी उपयोग येतात. ह्याच्या उलट केस करूया आधी लोक म्हणतात आम्ही चिराचं बांधकाम करणार आहे आणि परत नंतर म्हणतात नाही आता लाईटवेट बांधकाम बसतो तोटा झाला ना लाईटवेटला लोड कमी होतो आणि याला चिरा किंवा रेग्युलर वेटला लोड जास्त असतो. म्हणजे हा पॉईंट म्हणजे काय स्ट्रक्चर इंजिनियरला जो डाटा तुम्ही सुरुवातीला प्रोव्हाइड करणार आहे तो डाटा हा व्यवस्थित आणि फायनलाइज केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट 3Dचं सांगितलं 3Dचा डाटा जो तुम्ही प्रोव्हाइड करता तो प्रॉपर गेला पाहिजे. ओके स्ट्रक्चर इंजिनियर जे ड्रॉइंग सुरुवातीला जो कॉलम पोझिशन देतो तुम्हाला सेंट्रल लाईन साठी ते कॉलम पोझिशन त्याच्यावरती म्हणजे आम्ही म्हणत नाही आमच्यावरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे कॉलम पोझिशन पाहिजे तुम्हाला कॉलम पोझिशनचं कुठं काय प्रॉब्लेम येत असेल तो आधी क्लिअर करा. मी काय काय साईट वरती अशा व्हिजिट केल्या की मालक म्हणतो नाही मला इथं कॉलम नको होता. हे जर आधी गोष्टी क्लिअर झाल्या तर कारण कसं असतं आम्ही काही झालं तर आम्ही पडद्यामागचे कलाकार असतो. आम्ही कधीही मालकाच्या पुढे बऱ्यापैकी आम्हाला कोणी वास्तुशांतीला पण बोलवत नाही. आम्ही मालकाच्या पुढे कधीच नसतो. आम्ही पडद्यामागचे कलाकार असतो पण अशा कंडिशन आहे मला कालची एक माझी केस अशी आहे की 2 स्लॅब झाल्यानंतर मालक म्हणतो साहेब पर केजी किती गेला असेल हो. मी म्हटलं का हो नाही मला जरा मालक कॉन्ट्रॅक्टरनं स्टील जरा कमी वापरल्यासारखं वाटतं. अहो म्हटलं माझं ड्रॉइंग आहे मी स्लॅब चेक केले स्वतः म्हटलं माझ्या ड्रॉइंग प्रमाणे केलंय त्यानं. नाही म्हटलं मला जरा डाऊट आहे पर केजी म्हटलं एकदा काढून घेतलं पाहिजे एखाद्या इंजिनियर म्हणजे काय झालं तर बघा आपल्या वर्किंग मध्ये दुसरा इंजिनियर आपण त्यात अपॉइंट केला नाही
ज्या त्या गोष्टी आहेत ना क्लिअर करून घ्या. आपण जेव्हा जसं डील करत असतो मालकाबरोबर दराचं, सेम त्या पॅटर्न मध्ये त्या गांभीर्याने तुम्ही स्ट्रक्चरिंगशी बोलायचं. सर हा 9-12 घेतो, 9-15 नको. तुम्हाला तुमचं कॉस्टिंग वाचवायचंय ना, विथ मटेरियल असो किंवा मालकाचं असतो. कॉस्टिंग वाचायचं तेव्हा कॉलम पोझिशनला तुम्ही स्ट्रक्चरिंग बरोबर स्वतः थांबलं पाहिजे. त्याकडनं कॉलम पोझिशन फायनल करून त्याला डायरेक्ट विचारायचं, आम्हाला आमचा बाय एक्सप्रेस असतो G+2 ला कुठला कॉलम किती कुठे नेल्यानंतर किती लोड मध्ये फरक पडणार आहे. हे जर तुम्ही सुरुवातीला माहित करून घेतलं, एखादा कॉलम जास्त झालेला परवडतो, परत लोडिंगला जास्त नको. त्यात पण एक पॉईंट आहे, नंबर ऑफ कॉलम फायनल करताना जुन्या काळापासून एक लोकांचा ठोकताळा बघतो की तर 800 स्क्वेअर फूट आहे, 9 कॉलम मध्ये काम झालं पाहिजे आणि हॉल असतो 20 फुटाचा आणि 9-15चा कॉलम पाहिजे 6 मीटर स्पॅनला. कसं शक्य आहे? नाही ना पॉसिबल. त्यामुळं कॉलम पोझिशन फाउंडेशन साठी लागणारा सबसॉइल स्टाटा ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करून घ्यायच्या. बरोबर. आता आपण बिल्डिंगच्या फाउंडेशनचा विषय क्लिअर केला. त्याच्यानंतर फाउंडेशनच्या वेळेला सुद्धा स्ट्रक्चर इंजिनियर जे ड्रॉइंग प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्याप्रमाणे साईटवर काम होणं गरजेचं आहे. आणि जो तुम्ही अंदाज बांधलेला असतो, सगळ्यात मोठी चूक आपली होती सॉइल स्टाटाचा अंदाज बांधणे. फुटिंग ड्रॉइंग रिलीज होतं हार्ड स्टाटा प्रमाणे, साईटवरती सगळं झाल्यावर मग मिस्त्री किंवा मालक बोलतो नाही ते साहेब जरा मुरमाड नाही लागलं, थोडस जरा सॉफ्ट सॉइल लागली. मग सांगणार कोण सॉफ्ट सॉइल लागली म्हणून स्ट्रक्चर इंजिनियरला? प्लिंथ लेवलला आल्यानंतर सांगणार साहेब हा फोटो बघा जरा सॉफ्ट सॉइल लागली. ती का सांगितलं नाही ज्या त्या वेळेला? का फुटिंग साईज वाढेल म्हणून? इकॉनॉमी तर आलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर बिल्डिंगची लाईफ पण महत्वाची आहे ना. त्यात 6-15-6-18 कॉलम घेणारे अजून सुद्धा माणसं आहेतच. का तर ते फ्लश होते सर. त्याच्या खटकी महत्वाची आहे का लाईफ महत्वाची आहे? बिल्डिंगची लाईफ इम्पॉर्टंट आहे ना. त्याप्रमाणे फुटिंग सेंटर लाईन फुटिंगचं सगळं झाल्यानंतर आपण आता प्लिंथ लेवल आता प्लिंथ लेवल आपल्या दोन प्रकार असतात. एक असतं ग्राउंड बीम आणि वरचा असतो प्लिंथ बीम. बरोबर. आता ग्राउंड बीमला आपण ग्राउंडला साईडनं पूर्ण बीम घेतो, त्याच्यावरती बांधकाम लावतो. आता लोकांचं काय काय म्हणणं कसं असतं की एचबी मध्ये सुद्धा एक टाय बीम नावाचा प्रकार आहे. तो प्रकार काय आहे, कॉलमच्या फुटिंगच्या टॉप पासून तो कॉलम स्लॅब पर्यंत त्याला एका बाजूला एका डायरेक्शनला टाय भेटत नाही, तर तो टाय बीम कंपल्सरी त्याला घ्यावाच लागतो. अर्थक्वेकच्या वेळेला हे प्लिंथ बीम ग्राउंड बीम खूप मोठं काम करत असतं अनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे प्लिंथ बीम असो ग्राउंड बीम असो ह्या दोन्ही गोष्टी घेणं कंपल्सरी असतं. त्यानंतर त्यावेळेला एक खटकण्याची सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर हाईट. ग्राउंड पासूनची प्लिंथ बीम पर्यंतची हाईट. लोक 7-7 फूट 9 इंची बांधकाम घेतात आणि काही दिवसानं बातमी अशी ऐकू येते की बांधकामाला चिरा गेल्या. मी कधी केसेस बघितलेल्या आहेत. 7 फूट हाईटला हाईट 7 फुटावर गेलेली. का करायचं असं? आपल्याला वाटतं ना आपलं बांधकाम घेऊ शकतो त्याच्यामध्ये, पण जेव्हा हाईट वाढते 7-8 फुटाच्या वरती लोक तसं करत नाहीत. बांधकाम घेतलं, प्लिंबिंग घेतले, आज भरावा केल्यामुळं प्रेशर आलं सॉइलचं आणि बाहेरच्या बाजून ब्रेकला क्रॅक गेली. आता हा स्ट्रक्चर एलिमेंट आहे का नाही, पण ते आता सगळ्यांचे नाव इन्व्हॉल्व होणार त्यामुळं रेटिंग इन्व्हॉल्व करू शकतो ना. म्हणजे जरी पडद्यामागचा कलाकार असला स्ट्रक्चर इंजिनियर तर त्याला आज्ञाला ठेवायचा नसतो, कारण त्याला तेवढा तुम्ही त्याच्या वर्क स्कोप असतो, तो वर्क स्कोप तुम्ही त्याला दिला पाहिजे. त्याच्यानंतर ग्राउंड बीम प्लिंथ बीम झाला, पण कॉलम भरत असतो. कॉलम भरताना लोक 8 फूट लेवलला कॉलम घेतात, त्याच्यानंतर काय, पण त्याच्यामध्ये कॉलम भरताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा हाईटला कॉलम भरत असतो ना, जेव्हा कॉलम खोलतो तर कॉलमच्या खालच्या लेवलला कॉलम हनीकॉम्बिंग झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात आपल्या गावठी भाषेत बोलायचं तर कॉन्क्रीट किडलेलं असतं. कारण तुमचा व्हायब्रेटर किंवा तुम्ही कॉन्क्रीट वडणं सोडलेलं कॉन्क्रीट ते त्या लेवलला प्रॉपर पोचलेलं नसतं. आणि लक्षात ठेवा, कॉलम मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल हा कॉन्क्रीटचा असतो. कॉलम मधलं कॉन्क्रीट क्वालिटीचं असणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट मेंटेन होणं ही काळाची गरज आहे. आपल्याला वाळू मिळत नाही. आपण काम करताना हे नेहमी आता नवीन याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर्ड सँड मध्ये काम करतो. म्हणजे थोडक्यात तुमची क्रश सँड याच्यामध्ये डस्टचं प्रमाण ला कंट्रोल लोक ठेवत नाहीत.
40% 50% डस्ट असणारे सुद्धा बघितलेले आहेत मी, की डस्ट कमी केली की लोक म्हणतात ते कॉन्क्रीट आमचं फ्लो होत नाही, वर्केबल होत नाही, नाही चालत. ह्या गोष्टी चालत नाहीत. कारण जेव्हा डस्टचं प्रमाण वाढतं तेव्हा वॉटर सिमेंट रेशोवरती परिणाम होतो, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी होते. आयएस स्टँडर्ड प्रमाणे 15% मॅक्सिमम डस्ट पाहिजे, मॅक्सिमम 15 ते 20% मॅक्सिमम पाहिजे. त्याच्यापेक्षा डस्टचं प्रमाण जास्त चालत नाही, तर डायरेक्ट त्याचा परिणाम आपल्या कॉन्क्रीटच्या ग्रेडवरती होतो. आता सर लोक पण काय मला काय म्हणतात, म्हणायचं सर, बोला. पण मगाशी कसं म्हणलं की तुम्ही हनीकॉम्ब म्हणजे किडकं निघण्याचं प्रमाण जास्त होतं. हं. मग जर 25% डस्ट वापरली तर त्याला स्ट्रेंथला काय प्रॉब्लेम येतो? पण वॉटर सिमेंट रेशोवरती फरक पडतो ना आपल्या. जेव्हा हा. डस्टचं प्रमाण वाढतं तेव्हा ती डस्ट आहे ना ती वॉटर ऑब्झर्व करते. जे वॉटर आपल्या पूर्ण मिक्सिंगला वापरले असतं त्याचं पर्सेंटेज आपल्याला, जेव्हा वॉटर ते ऑब्झर्व करतं ना तेव्हा लोक पाण्याचं प्रमाण वाढवतात. चालेल. पाण्याचं प्रमाण वाढलं की वॉटर सिमेंट रेशो डिस्टर्ब होतो. एक मिनिट जरा सॉरी की आपला हा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आहे, सरांना बोलू देत आणि आपण सर्वात शेवटी घेऊया. त्यामुळे काय होईल, मीटिंग आपली खूप वेळ चालेल, मग एवढा वेळ थांबणार नाही कोणी, नाही का? ओके ओके. तर आपण सर्वात शेवटी घेऊ. ओके, कंटिन्यू सर. कॉलमची ग्रेड, कॉन्क्रीटची ग्रेड मेंटेन होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर कॉलम नंतर वरती आलो. आता लोक काय करतात, बांधकामावरती पण आपण बीम घेतो. आता जुन्या काळातली काय काय बांधकाम जेव्हा डिमॉलिश होताना बघतो ना, तेव्हा ब्रिक वर्क, लिटरली त्यातले ब्रिकचे काय काय तुकडे ती त्या बीम मध्ये गेलेले बघितले. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय होतोय, आपण जेव्हा बांधकामावरती बीम ठेवतोय तेव्हा खालचं कव्हर मेंटेन होतंय का नाही हे पाहिलं जात नाही. जेव्हा आपण क्लिअर सोडत असतो ना, म्हणजे बॉटम वरती जेव्हा बीम घेत असतो तेव्हा आपल्याला कव्हर दिसतं, पण जेव्हा ब्रिक वरती आपण बीम ठेवतो तेव्हा बॉटम कव्हर मेंटेन न होण्याच्या गोष्टी भरपूर आहेत. हे आपल्या आता लक्षात येत नाही. ह्या गोष्टी लक्षात येतात 20-25 वर्षांना. जेव्हा मी आता जुन्या बिल्डिंगचं जेव्हा डिमॉलिश बघत असतो, माझ्या स्वतःच्या घराचं डिमॉलिश झालं होतं तेव्हा आता सुद्धा नितीन सर मी एक फोटो नंतर शेअर करतो, आमच्या शेजारच्या घर जुन्या घराचा आहे एका, बॉटमच्या ब्रिक आहेत ना, ब्रिक त्या बीम मध्ये गेले जवळजवळ 5 इंचापर्यंत आतमध्ये गेले डायरेक्ट. असं का होतं, आपण जेव्हा ब्रिक वरती जेव्हा बीम ठेवतो तेव्हा मेंटॅलिटी काय होती मिस्त्रीची, जाऊ दे ह्याला काय टेन्शन नाही, खाली याला कव्हर नसलं तरी चालतं. कव्हर ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. बीमच्या बॉटमला कुठेही ठेवा बीम, तुम्ही त्या ब्रिक वर्क वर ठेवा किंवा त्याला बॉटम टाकून बीम ठेवा, त्याला कव्हर प्रोव्हाइड हे करावंच लागतं. कारण कव्हरचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो, कारण रस्टिंग होऊ नये. त्या जर स्टीलचं रस्टिंग झालं तर तो त्याची लाईफ कमी होते, आणि त्याची लाईफ म्हणजे ऑब्व्हियसली बिल्डिंगची सुद्धा लाईफ आपल्या कमीच होते. आता आपण कॉलम नंतर आलो स्लॅब लेवलला. आता 2 प्रकार असतात. आपलं 3D फायनल झालं, आता मी सांगितलं त्यासाठी 3D आधी फायनल करून घ्यायचं, कारण मी अशा पण गोष्टी बघितल्या 3D मुळे साईट थांबल्यात. 3D वाल्याचं ड्रॉइंग आलेलं नाही म्हणून साईट थांबलेलं आहे. त्यामुळे 3D साधारणतः पहिल्यांदाच फायनल करून घेतलं की नंतर प्रॉब्लेम होत नाही. तुमचा प्लॅन मी कायम सांगतो की आर्किटेक्ट असो, सिव्हिल इंजिनियर असो, कॉन्ट्रॅक्टर असो, कोणीही करताना आपण आपल्या प्रोफेशनला काम करायचं. बीजी शिर्केंचं वाक्य होतं की माझी सिव्हिल ही इंडस्ट्री झाली पाहिजे, आणि सिव्हिल ही इंडस्ट्री तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या प्रोफेशनल काम करतो. कुणी असो, म्हणजे मी असो, सिव्हिल इंजिनियर असतो, स्ट्रक्चर आपला आर्किटेक्ट असो, कॉन्ट्रॅक्टर असो, सिस्टीमने काम करायचं. सिस्टीमने काम करणं म्हणजे मस्त साधी गोष्ट, म्हणजे ज्याची जबाबदारी त्याला देणं, त्याला सिस्टीमने काम करणं म्हणतात. म्हणजे स्लॅबला ड्रॉइंग आलंय ना, आपलं माहितीये 7 फूट लेवलचं ड्रॉइंग झालं की आपला प्लॅन परत स्ट्रक्चर इंडिया पाठवायचा, परत पाठवायचा प्लॅन. आपण जो सुरुवातीला प्लॅन पाठवलं होतं ना, आपल्याला माहिती 3D प्रमाणे काय चेंजेस होते, 10 मिनिटं वेळ घ्यायचा, बसायचं, छज्जे वगैरे कुठं काय ते मार्क करायचे आणि त्याला परत पाठवून द्यायचं की बाबा हे जर स्लॅब ड्रॉइंग करायला घे. आता आपण स्लॅब लेवल होतं ना, स्लॅब ड्रॉइंग करायला घेतलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतोय माहितीये का आजकाल, हॅलो सर 9-15 ठोकू काय सगळे, काय ठोकू सरळच कळत नसतं. सर त्याच्या कामात असतो, त्याला बी आठवत नसतं कुठलं ड्रॉइंग चाललंय, काय चाललंय. तो फोन हो नाही म्हणता, हा ठीक आहे चालेल ठेवू का. परत 1-2 दिवसांनी लक्षात येतं, आपण कुणाला हो काय म्हटलं होतं ते कळत नसतं. परत फोन म्हणतो, अहो सर असं आलं का, तुला मी 9-15 सांगितलं होतं. अर माझ्या लक्षात नाही आलं का, आमच्यावर रिस्ट्रिक्शन आलं का. म्हणजे कुठंतरी एखादा बीम 16 फुटाचा असला, तो 9-18 केला, परत मालक म्हणतो हा वीट का काढायला लागला एक.
बेसिक प्रश्न हा वीट का काढायला लागलाय? वीट काढायला लागलाय म्हणजे काय करायला लागलाय? तो बीमचा बॉटम वाढवायला लागलाय, डेप्थ वाढवायला लागलाय. कारण लोकांचं म्हणणं काय होतं, 12 फूट 15चा बीम. तर तसं नसतंय. तो जुना काली थंब रूल होता, 12 फूट 12 इंच, 15 फूट 15 इंच, 18 फूट 18 इंच. नाही, लोड बघावा लागतो त्याच्यावर किती येतोय तो. आणि प्रत्येक वेळेला लोडिंग पण नसतं, त्याला डिफ्लेक्शन चेक करावं लागतं. लोकांचा डिफ्लेक्शनचा पण एक विषय. लोक काय म्हणतात, सर असू द्या किंवा बाहेरचा बीम आहे 15 फुटाचा आहे, नाही चालत. कॅन्टिलिव्हरला 6 फूट कॅन्टिलिव्हर 9-15 बसवा. कसा बसेल 9-15 मध्ये? अर्थक्वेकला जेव्हा चेक करतो तेव्हा त्या 5 टाइम्स ऍक्सेलरेशनला चेक करावा लागतो. त्याची डेप्थ वगैरे वाढते तशी. डेड लोडला मिनिमम कॅल्क्युलेशन जरी बघितलं तरी 5 फुटाचा बीम असेल तर 9-18 घ्यावा लागतो. प्लस तो फोर्सचा आहे का कुठला आहे तो पण बघावा लागतो. मागे एकदा एका लेक्चर मध्ये ना एक सिनियर स्ट्रक्चर इंजिनियर होते, त्यांनी एक मस्त वाक्य सांगितलं होतं की ते काय म्हणायचे की ऑलवेज यू डोंट अदर विथ युअर आयएस कोड, समटाइम यू कॅन यूज युअर जनरल नॉलेज ऑफ जनरल सेन्स विच इज ऍप्लिकेबल ऑन साइड. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले तेव्हा एक हे आला होता, एक फोटो आला होता. त्या फोटोमध्ये ना एक बिल्डिंग होती, चालू होतं काम, अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होते आणि त्याच्यावरती भरपूर लोक उभे होते आणि त्याखाली एक बेसिक सेंटेन्स आलं होतं, व्हाय वी आर डिझायनिंग ऍट एक्स्ट्रीम कंडिशन. स्ट्रक्चर इंजिनियर डिझाईन करताना हायर लेवलची व्हॅल्यू का घेतो किंवा एक्स्ट्रीम कंडिशनला का करतो, त्याचं ते जिवंत उदाहरण होतं. तेव्हा त्या स्ट्रक्चर इंजिनियर मला त्याने एक वाक्य सांगितलं होतं की बाल्कनी, पुढची बाल्कनी पण 5 फूट आहे, मागची बाल्कनी पण 5 फूट आहे. पुढच्या बाल्कनीच्या कॅन्टिलिव्हरला 6 टॉपला बार टाकलेत आणि मागच्या बाजूच्या कॅन्टिलिव्हरला 5 फुटाच्या 4च बार टाकलेत. मिस्त्रीने टाकलेत, त्यांनी तर दिलेलं नव्हतं डिझाईनला, ते डिझाईन कर. पण मिस्त्रीने त्यांना एक वाक्य सांगितलं, सर प्रत्येक वेळेला कोड बघायचा नसतो. मी म्हटलं असा विचार केला की समोर समजा गणपती मिरवणूक निघाली आणि घरातली सगळी त्या बाल्कनी देऊन थांबली आणि मागच्या बाजूला काय घरातली बाल्कनी देऊन थांबलेली नाही. सरांना पण 2 मिनिटं विचारत पडले. सर म्हटले तुझं नॉलेज भरपूर आहे बाबतीचं, पण मी त्याच एक्स्ट्रीम कंडिशनला हा कॅन्टिलिव्हर डिझाईन केला, त्यामुळे तू तुझ्या मनाचं डिझाईन टाकू नकोस. त्यामुळं आपला मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा आपण ड्रॉइंग देतो, ड्रॉइंग जेव्हा येतं स्ट्रक्चर इंजिनियरचं, तेव्हा ते ड्रॉइंग बघितलं जावं. ड्रॉइंग काय होतो, ड्रॉइंग व्हॉट्सअपला येतं, आपण कामात असतो, डाउनलोड करतो तेच फॉरवर्ड करतो. ठेकेदार ते तसंच प्रिंट काढतो त्याला देतो आणि नंतर काही काही गोष्टी लक्ष द्यायला सुरुवात येतात की जे सुरुवातीला तुम्ही 9-15 सांगितलं होतं त्यातले काय काय 9-18 झालेत, काय काय 9-12 सुद्धा झाले आणि परत आपल्यावरती तीच गोष्ट नामुष्की ती वेट काढायची. का? आपण ड्रॉइंग चेक केलेलं नसतं. कुठला कॉलम 9-18चा, कुठला बीम 9-18चा आहे, कुठला बीम 9-15चा आहे. त्यानंतर बेसिक सगळ्यांचा एक पॉइंट काय असतो माहितीये का, सर स्लॅबची थिकनेस वेगळी वेगळी का दिली हो? सरसकट एक द्या. सरसकट एक का द्यायची? समजा 12x15चा माझा एखादा स्लॅब असेल, त्याची स्लॅब थिकनेस 5.5 इंच दिली आणि कुठंतरी माझा 4.5 फुटाचा एखादा गाळा असेल छोटा, मी 4.5 इंच दिली. मग ही 4.5 इंच केली तर हा धोक्यात येईल मोठावाला, आणि जर मी ती 5.5 इंच केली तर मालक धोक्यात येईल किंवा कॉन्ट्रॅक्टर धोक्यात येईल. आणि सगळंच वाढलं, चालणार आहे का? नाही चालणार. जे स्लॅब थिकनेस दिले त्याप्रमाणे बॉटम ठोकले पाहिजे. आणि मी अशा कंडिशन बघितले, 6.5 इंच स्लॅब थिकनेस दिली होती, साइड वरती 5.5 इंच ठोकली गेली आणि मिस्त्री म्हणतो नाही साहब क्या ना वैसा कुछ नहीं, मैं इतने दिन से काम कर रहा हूँ. पण ठेकेदार म्हणतो साहब आपका उम्र है उतना तो मैं मेरा बिझनेस किया है. काय करायचं? त्यावेळेला बोलावं काय हे पण सुचत नाही 2 मिनिटं आमच्यासाठी, कारण पूर्ण बॉटम. मग त्या केस मध्ये सरळ मालकाला लिहून देतो की असं झालेलं आहे, करून घ्यायची जबाबदारी तुमची राहील. त्यानंतर स्लॅबचं पूर्ण बांधून झाल्यानंतर स्लॅब मध्ये होणाऱ्या चुका, नंतर मी प्रत्येक लेवलच्या स्टेजच्या चुका सांगणार काय काय होतात त्या. स्लॅब नंतर प्रॉब्लेम काय होतं, स्ट्रक्चर इंजिनिअरची व्हिजिट हा कळीचा मुद्दा राहतो. काय काय माणसं असे स्ट्रक्चर इंजिनियर बोलवत पण नाही, त्याला मी माहित नसतं ही साईट त्यानं केली म्हणून. मी 2 महिन्यापूर्वी एका साईट वरती पाहुण्याच्या वास्तुशांतीला गेलो, तेव्हा पाहुणा म्हटला साहेब याचं स्ट्रक्चर डिझाईन तुम्हीच केलं. म्हटलं मलाच माहित नाही, कारण व्हिजिटलाच गेलो नव्हतं, जवळची साईट होती. का असं होतंय? कारण तुम्ही त्या त्या लेवलला स्ट्रक्चर इंजिनियरला त्या गोष्टी इन्फॉर्म करत नाही. काय होतं, स्ट्रक्चर इंजिनियर असो किंवा कुठलाही मेन कन्सल्टंट असतो, त्याकडे नंबर ऑफ प्रोजेक्ट जास्त असतात. तुम्ही त्याला इन्व्हॉल्व्ह करून घेणं हे खूप गरजेचं असतं तुमच्या प्रोजेक्टमध्ये.
काय काय लोक माझ्याकडे असं आहे, म्हणजे उदाहरणार्थ यश वास्तूचे नितीन सर सुद्धा, हा माणूस असा आहे ना, जोपर्यंत त्याच्या डोक्यात त्याच्या शंकेचं क्लिअर होत नाही तोपर्यंत तो ड्रॉइंगच फॉरवर्ड करत नाही. कारण मी त्यांच्यावरती सुरुवातीला काम केलंय, ती क्लिअर होत नाही. का केलंय याचं उत्तर द्या, मी हायच वापरायला तयार आहे. म्हणजे एखाद्या कॉलमला 9-18ला 4-16 4-12 दिले का नाही, तर ते का दिले हे जर मी सांगितलं का नाही, नाही सर ते घ्यायला लागतं असं, ठीक आहे प्रोसिड करा. पण ते जर मी म्हटलं नाही ते भविष्य उत्तर नसेल तर मग ते बदलून द्या. त्यामुळं तुमचं आणि स्ट्रक्चरिंग यांचं नातं एवढं क्लिअर पाहिजे ना, की जन्माला आलेला तो प्रोजेक्ट व्यवस्थित आला पाहिजे. त्याच्यानंतर स्लॅबचे बेंटअप उचलणे, सगळ्यात एक मोठी चूक सांगू, स्लॅब बेंटअप उचलल्यानंतर स्लॅबचे बेंटअप उचलल्यानंतर तुम्ही तिथं बेंटअपच्या वरती एक्स्ट्रा बार टाकतात. 2 बेंटअप उचलले, बेंटअप उचलल्यानंतर मधल्या पोर्शनला ना एक्स्ट्रा बार टाकतात. का टाकतात? कुठं सांगितलं टाकायला? कुठंच नाही सांगितलेलं. अरे डिझाईन काय सांगतो, मध्ये येणारी मुवमेंट एंडला गेल्यानंतर 50% काय जाते, 50% वर येते. तो एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड करायचा, कुठेही मेन्शन नाहीये. ते स्टील जास्त जातात तिथं, ते स्टील वाचवणं गरजेचं आहे आपल्याला. कुठे एखादा बार टाकला की स्ट्रक्चरिंगच्या नावानं वरडायचं, इथं जर स्लॅबला एक्स्ट्रा स्टील टाकलं की ते मग नाही ते दाखवावं लागते तसं असतं. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली, परवा एका साईटवरती असं आलं की साहेब तुम्ही स्पेसिंग 6 इंचाने दिले, पण मालक म्हणतो नाही ते 5 इंचावर टाका. ड्रॉइंग वरती सायन्स लिहिले पण ते 5 इंच का वेस्टेज करायचं? म्हणजे विथ मटेरियल असो किंवा मालकाचं असो, नाही ना चालत. त्याच्यानंतर आता स्लॅबचं कॉन्क्रिटिंग केलं, स्लॅबचं कॉन्क्रिटिंग केल्यानंतर एक छोटे छोटे क्रॅक पडायला सुरुवात होती बघा स्लॅबमध्ये. लोक भितात, त्याला श्रिंकेज क्रॅक म्हणतात. ते क्रॅक फॉर्मेशन होत असते त्या क्रॅकमध्ये. आणि जेव्हा हिट ऑफ हायड्रेशन प्रोसेस चालू असते तेव्हा श्रिंकेज क्रॅक होणं पॉसिबिलिटी असतं. जेव्हा पाणी ठेवतो ना, पाणी असतं ना त्याच्यावरती, पाणी जर कमी पडलं तर ते क्रॅक फॉर्मेशन होतं. त्यानंतर त्याला क्रॅक फॉर्मेशनला इपॉक्सी आणि भरपूर मेथड आहेत, त्यांना तुम्ही ते क्रॅक मोजू शकता. त्यानंतर केली जाणारी वॉटर ट्रीटमेंट, लिंटेलला घेतले जाणारे बीम, त्याच्यातनं काढला जाणारा छज्जा, लिंटेल लेवलचा छज्जा जर माझ्या मतानं सांगतो, लिंटेल लेवलचा छज्जा जर तुमचा 1.5 फुटाच्या वर जात असेल तर तो लिंटेल बीम स्ट्रक्चर इंजिनियर कडनं कंपल्सरी डिझाईन करून घ्या. कारण लोक काय करतात, मनानच ते छपरी काढतात, छज्जा नसतो ती छपरीच काढतात, ते असं स्लॅब काढल्यागत काढतात आणि तो प्रोसीड करून टाकतात. आता हे आपला बेसिक झालं, कुठनं कसं पोचायचं. जसं अपार्टमेंट असेल तर या गोष्टी रिफ्लेक्ट होतात. आपण सुद्धा साईट वरती ना एक छोटीशी आपली चेकबुक बनवायची, चेकलिस्ट बनवायची, चेकलिस्ट. त्याच्यामध्ये आपण स्वतः गोष्टी त्या चेक करायच्या. आता होणारी चुका सांगतो, फाउंडेशन पासून सुरू होतं. फाउंडेशनला पहिली होणारी चूक, पीसीसी 2 इंच 3 इंच किंवा इंचच नसते. आपलं लेवल करून आपलं काहीतरी शिंतोडे टाकल्यासारखे आपलं पसरत्यात, झाले पीसीसी. म्हणजे त्या पीसीसीच्या वरती भूमिपूजन नारळ किंवा ते सुद्धा जास्त दिसतं, पण तेवढी पीसीसी दिसत नाही. ड्रॉइंग वरती क्लिअर कट 4 इंच 5 इंच 6 इंच पीसीसी मेन्शन केलेली असते, ती प्रॉपर झाली पाहिजे. त्याच्यानंतर कव्हर, जे फुटिंगला कव्हर प्रोव्हाइड केलेलं असतं, फुटिंगचं कव्हर असतं 50 mm. फुटिंगच्या कव्हर बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करायचं नाही. चुकून जर भविष्यात कव्हर कमी पडलं आणि पाण्याने एंट्री केली तर फुटिंग आपल्याला वर कळत नसते फुटिंगचं काय चाललेलं असते खाली, त्यामुळे बिल्डिंगची लाईफ कमी होऊ शकते. तुम्हाला आता कोणी वरडत नसतं, वरडायला सुरुवात 15 वर्षानंतर होती, तेव्हा तुमचं वय 45 झालेलं असतं. बहुतेक त्यांना फोन आलाय. हॅलो. हा बोला बोला. फुटिंगचं कव्हर मेंटेन होणं खूप गरजेचं असतंय. कारण तुम्हाला आता नसते, नंतर लोक नंतर ओरडतात. शिव्याखाने आपलं हेच झालेलं आहे की लोक एक साईड सुरू असली ना की 4 इंजिनियर गोळा झालेले असतात. म्हणजे आपण अपॉइंटेड असतो, ह्याचा पाहुणा त्याचा मेहुणा, ते स्लॅबचं ड्रॉइंग मागवा, साहेबांचं ड्रॉइंग मागवा, इथं का दिले तिथं का दिले. त्या कामात भरपूर लांबड लागत जाते. एका प्रोजेक्ट वरती जवळजवळ त्याचं इन्व्हेस्टिगेशन भरपूर होतं, हा प्रकार भरपूर आहे. त्यामुळं फुटिंगचं कव्हर. सर आवाज कमी येतोय तुमचा. हॅलो, माईक थोडा जवळ घ्या.
हॅलो हॅलो. बोला सर बोला. हॅलो येतोय का? हा येतो येतोय. हॅलो बोला बोला. हॅलो हॅलो. हा येतोय बोला. फुटिंगचं कव्हर नंतर वरती आलो, कॉलम उभा केल्यानंतर कॉलमचं कव्हर, कॉलमच्या लिंक्स, कॉलमला स्टिरअप नसतात, कॉलमला लिंक्स असतात. कॉलमच्या लिंक्स या ड्रॉइंग मध्ये एक सेक्शन दिलेला असतो, कुठलाही स्ट्रक्चर इंजिनियर असतो त्याने एक सेक्शन दिलेला असतो ड्रॉइंग मध्ये. बीमच्या जवळच्या 4 इंचावर पाहिजे, मध्ये 5 किंवा 6 इंच, परत 4 इंचावर पाहिजे. आता 6 mm चा विषय आलाय. 6 mm कोडनं बॅन केलेला आहे 6 mm चा बार वापरणं, तरी सुद्धा लोक 6 mm वापरले जातात. आम्हाला सुद्धा नाईलाज असतो, काय काय ठिकाणी 6 mm द्यावं लागतंय, पण 6 mm अलाउड नाहीये. 9-12 पण 9 इंचाचं पण बॅन केलेलं आहे ना काहीतरी, 1 फुटाचा आता मिनिमम घेतलेला आहे. नंतर बोलू त्यावर बोलू. 6 mm चा बार बॅन, 6 mm वापरणं बॅन केलेलं आहे कोड प्रमाणे, पण तरी सुद्धा अजून त्याचं मॅन्युफॅक्चर असेल. बेस्ट ऑप्शन सांगतो, तुम्ही 6 mm चा बार वरती कुठली कंपनी मला दाखवा, कुठलीच कंपनी टाकत नाही की हे 6 mm आमच्या कंपनीचं आहे म्हणून, कारण त्यांना प्रोडक्शनला अलाउड नाही. त्यामुळं प्रोव्हाइड करताना स्टिरअप्स म्हणजे कॉलमच्या लिंक्स ह्या दिलेल्या ड्रॉइंग प्रमाणेच प्रोव्हाइड करा. सरसकट 5 इंच, सरसकट 6 इंच टाकू नका. काय काय स्टँडर्ड प्रमाणे मधले स्पेसिंग 8 इंचापर्यंत पण जातं कॉलमचं. त्यानंतर कॉलमला मारली जाणारी शेवटचा हुक असतो ना 135 डिग्रीचा, तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो ऍट द टाइम ऑफ अर्थक्वेक. जेव्हा लोडिंग येतं किंवा अर्थक्वेक येतो तेव्हा ते सोडतं, आणि जर तो हुक प्रॉपर असेल तर तो तुला कॉन्क्रीटला पकडून ठेवतो. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. नाही येतोय आवाज येतोय आवाज येतोय, त्यांचा. आवाज येतोय. नेटवर्क कमी असेल त्यांचं, तुम्ही कंटिन्यू आवाज करा. येतोय, कदाचित त्यांना नेटवर्क कमी हॅलो असेल. हॅलो. हा येतोय बोला. मी आता हे काढून टाकलं, हेडफोन काढून टाकले. आता फारच कमी यायला लागला आवाज. हा बाबा हेडफोन काढतो. हॅलो हा बोला. हॅलो. हा बोला सर. कॉलमच्या लिंक प्रोव्हाइड करताना दिलेले लिंक्स, दिलेले हुक्स जे काय दिलेले असतील त्या प्रॉपर प्रोव्हाइड करायचे. बिल्डिंगच्या लायब्ररीत भुजला जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा त्यांच्या स्ट्रक्चर ऑडिट त्यांनी नंतर जे इन्व्हेस्टिगेशन त्यात असं पाहण्यात आलं होतं की कॉलमच्या रिंग टाकताना फक्त रिंग फिरवली होती, शेवटचा हुक टाकला नव्हता. तुमच्या एक जनरल स्टडीसाठी सांगतो मी, IS 13920 म्हणून IS कोड आहे, ज्याच्यामध्ये ना जनरल स्ट्रक्चरल IS कोड आहे तो, पण जनरल तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यामध्ये डिटेलिंग कसं करायचं ह्याचा पूर्ण स्टडी हे दिलेला आहे, कोड दिलेला आहे. त्याच्यामध्ये मेन्शन केलं की कुठला हुक कुठला बार कसा घ्यायचा, किती लॅपिंग करायचं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेल्या आहेत. आता आपण आलो कॉलम बशी. कॉलमचा खालचा यल घेतला, जो ड्रॉइंग मध्ये दिले असेल त्याप्रमाणे कॉलमचं घेतलं. कॉलमचं लॅपिंग बीमच्या जंक्शनला कधीही कॉलमचं लॅपिंग येऊन द्यायचं नाही. कॉलम लॅपिंग हे स्लॅब टॉपच्या वरती किंवा प्लेन बीमच्या वरती 10 फूट आलं पाहिजे बीम जंक्शनला, कारण तो सेक्शन हा वीक असतो. जर तुम्ही त्याचं जर लॅपिंग बीम जंक्शनला आणलं तर तो पोर्शन अजून वीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉलमचं लॅपिंग कॉलमचे बार अशा पद्धतीने काढायचे की त्याचा लॅप स्लॅबच्या वरती 3 फूट गेला पाहिजे. आणि जिथं लॅपिंग आहे, लॅपिंगचं कॅल्क्युलेशन आहे, कुठल्या स्ट्रक्चर इंजिनला लॅप लेंथ किती घ्यायची हे त्याच्या ड्रॉइंग वरती क्लिअर कट मेन्शन केलेलं असतं. 50D 60D 70D त्याप्रमाणे ते लॅपिंग घ्यायचं. उदाहरणार्थ माझं घ्यायचं झालं तर मी सांगतो किंवा 50D घ्या कॉलम साठीच. मग 600चा बार 16चा बार असेल 1685 800चा लॅप आला पाहिजे. आणि जिथं लॅप येतो तिथं लिंकचं स्पेसिंग हे जवळजवळ 4 इंचावर आलं पाहिजे. कारण लॅपिंगचा प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का, लॅपिंगचा एक तर लॅपलेनचा प्रॉब्लेम असतोय आणि प्लस यांचा लॅप येताना बरोबर बीम जंक्शनला येतो. जिथं लोड ट्रान्सफर होणार असतो तिथंच लॅप येतो, तो चालणार नाही. लॅप येताना हा शक्यतो स्लॅबच्या वरती किंवा प्लेनच्या वरती 3 फुटावर आलं पाहिजे. त्याच्यानंतर बीमचा लॅप देताना मी डायरेक्ट सांगतो बीमचं लॅपिंग हे 60D प्रमाणे आलं पाहिजे. 60 × डायमीटर ऑफ बार.
आणि लॅब जर द्यायचा असेल तो कॉलमच्या जवळच्या पोर्शन मध्ये दिला पाहिजे, बॉटमच्या बार्स. कारण मध्ये जर लॅब दिला तर तो सेक्शन अजूनही वीक होण्याची शक्यता असते. बार बेंडिंग शेड्यूल हा जो प्रकार आहे, हा प्रकार तेवढाच अजून आपल्याकडे प्रख्यात नाही. मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये, मोठ्या सिटीमध्ये बार बेंडिंग शेड्यूल काढलं जातं. का काढलं जातं? तर वेस्टेज ऑफ स्किल वाचवण्यासाठी. की बाबा ती लेन जर माहित असेल ना तर कटिंग तसं प्रॉपर होतं. आपल्याकडे लेन काढायचे प्रकार काय असतात माहिती का? B1, B2, B3, B4, 12 फूट, 13 फूट, 14 फूट, 15 फूट टोटल काढायची, घे लेन. लॅप लेन पकडायची नाही, काय पकडायची नाही, काय पकडायची, एक तर वेस्टेज जातं किंवा नंतर स्टील कमी पडतं. आणि मालकाला सगळ्यात जास्त राग कधी येतो माहितीये का? स्टीलच्या ऑर्डर देऊन ट्रॅक्टर सोडून गेला ना की परत सांगतो की साहेब अजून 1 टन लागणार आहे. तो राग लय वाईट असतो, कारण मी अनुभवलाय. प्रोव्हिजनच्या वेळेला परत ते हेच राहिलं तेच राहिलं. मला म्हणतो आधीच काय ते सांगायचं म्हणून बार बेंडिंग शेड्यूल मी आता ह्या प्लॅटफॉर्मवरती एक अनाऊन्स करतोय. एक तर 3 महिन्यामध्ये ना मी माझ्या ड्रॉइंग बरोबर बार बेंडिंग शेड्यूल द्यायचा विचार करतोय. त्यासाठी मी पुण्या मुंबईतले 1-2 आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याशी डिस्कस केले, त्यांचे मित्र स्ट्रक्चरिंग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चाललाय की सर तुमच्या आरसीसी ड्रॉइंग बरोबर एक बार बेंडिंग शेड्यूल जर दिलं तर त्याचा फायदा काय होतो. तर त्याचं त्या मुंबईच्या आर्किटेक्टने सांगितलं सर मी कोकणात प्रोजेक्ट केले, G+1 ची बिल्डिंग टोटल कॅल्क्युलेशन न त्यानं 2.3 मध्ये बसवल्या आणि बिल्डिंग प्रॉपर डिझाईन केल्या, म्हणजे सारळ तरळ नाही. का बसवल्या तर त्यांनी वेस्टेजचं कॅल्क्युलेशन केलं. कुठला बार कुठं कट झाला तर तो कुठं वापरता येते. पुण्यामध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजर होते, तो माणूस काय करायचा, स्लॅब कास्टिंग झालं की वेस्टेज काढायचा, त्याची लिस्ट बनवायचा आणि आमच्या भिलार सरांच्या ऑफिसमध्ये तो पाठवायचा. ह्याच्याप्रमाणे हे बार माझे कुठं वापरता येतील त्याप्रमाणे पुढचा स्लॅब द्या. आपल्यात काय होतंय, सगळं स्लॅब झाल्यानंतर शेवटी वेस्टेज बाजूला काढतात. ज्या त्यावेळी वेस्टेजची इन्फॉर्मेशन दिलं, मी म्हटलं ना आम्हाला इन्व्हॉल्व करून घ्या, तुमचा फायदा खूप आहे. तुम्ही आम्हाला पाहुण्यासारखं त्या भटजीसारखी ट्रीटमेंट देत नाही. हा झालं भूमिपूजन घेऊन जा, तसं झालं फाउंडेशन ऍडव्हान्स घे, या आता डायरेक्ट वास्तुशांतीला, तसं ये डायरेक्ट स्लॅबला राखायला देतो. नका ना, आम्हाला घ्या ना आधीपासून इन्व्हॉल्व करून, त्याचा फायदा होईल ना तुम्हाला. प्रत्येक स्टेजला आम्हाला पण आनंद वाटतो. मी काय म्हणतो की जेव्हा बिल्डिंग उभी राहत असते ना तेव्हा तुमच्यासारखा आम्हाला पण आनंद होतो. आमचं ते मी काय मध्ये एक स्टेटस पण ठेवलं की तुझमे रब दिसत आहे, म्हणजे ते माझं हे आहे, देव आहे आमचा तो. त्यामुळे आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतलं ना तर तुमचा पण तेवढाच फायदा होणार आहे. त्यानंतर सेशनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता आपला की इकॉनॉमी. बार बेंडिंग शेड्यूल ह्यात त्यातला सगळ्यात म्हणजे की पॉईंट म्हणतो ना तो बार बेंडिंग शेड्यूल आहे. तुम्ही बार बेंडिंग शेड्यूल जर प्रॉपर प्रिपेअर केलं ना, प्रॉब्लेम काय होतोय, बी झालं 1 वर्ष अनुभव घेतला की स्वतःच कॉन्ट्रॅक्टरशिप चालू होते, पण 1 वर्षाच्या अनुभवात जे गोष्टी शिकलोय म्हणजे मी पण त्यातच आलो, त्या गोष्टी प्रॉपर युटिलायझेशन करता आला पाहिजे. तुम्ही सुद्धा एक रिसर्च करत राहिलं पाहिजे. लॉकडाऊनचा काय आहे ना, बार बेंडिंग शेड्यूल एस्टिमेटिंग करणारे, मी मध्ये एक लिंक शेअर केली होती, एस्टिमेशनची करणारा कोर्स आहे 2,500 रुपयात. मी स्वतः ते त्यांना लिंक हे केलं होतं, म्हणजे अप्रोच झालोय त्याच्यामध्ये. एस्टिमेशनचं शिकून घ्या. मी म्हणत नाही एस्टिमेशन आपण बँकेला देतो ते एस्टिमेशन नसतं, तो ब्लॉक एस्टिमेट असतो. डिटेल एस्टिमेट तुमच्या प्रोजेक्टचं करा. सिस्टम मध्ये काम केलं ना कुणी रेट द्यायला तयार होतो. कधी बघा पॉस्ट ऑफिस असेल ना किंवा पॉस्ट तुमचा अप्रोच असेल तर माणूस स्वतःहून म्हणतं मग साहेब रेट किती, तो रेट विचारताना तोच दबकतो. आपला प्रॉब्लेम काय होतोय, आपण चौकात टपरीवर साईटवर पलीकडच्या साईड पाहिजे असं तर अलीकडच्या साईटवर भेटतो, याला वे करू आपलाच आहे आपला. नाही ना, तुम्ही एक इंजिनियर आहात ना, तुम्ही तुमचं प्रोफेशन मेंटेन करा ना. बाहेर 4 टपरी भेटल्या डॉक्टर जेव्हा त्याच्या ओपीडी जातो ना तेव्हा ते म्हणतो इनामदार 150 झाले बरं का. मित्रच असतो तो बाहेर, त्याला नावाने हाक मारतो, माझा मित्र आहेतच आहे, तर डायरेक्ट म्हणतो 230 झाले तेवढे. मी म्हणतो बघू नंतर देऊ तुला. पण ते बाहेर आत गेल्यानंतर आपण रेटला कॉम्प्रोमाइज काय करतो, याच्यात आपली कमी आहे का काय असं पण विचार करायला लागतो ना. फाईल करा, एक फाईल त्या ह्याच्यावर एक सुचलंय मला, एक फाईल करायची. प्रत्येक प्रोजेक्ट जेव्हा कम्प्लीट होतो ना तेव्हा मालकाला सांगायचं ही फाईल, त्याच्यामध्ये सुपरविजनच्या ज्या मला बँकेला दिलेल्या त्याची ओसी लेटर देतो ना बँकेला, ती ओसी, प्लॅन, सबमिशन ड्रॉइंग, इस्टिमेट, ब्लॉक इस्टिमेट, स्ट्रक्चरल ड्रॉइंग, 3D, गव्हर्नमेंट सँक्शन प्रोजेक्ट असेल तर त्याचे सगळे डॉक्युमेंट, या सगळ्या गोष्टींना फाईल करून मालकाला द्यायचं. ही तुझी फाईल, ही माझी फाईल, प्रोव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी त्यात मेन्शन असतात. सिस्टीम आणि प्रोफेशन मध्ये झालं. आता सेशनचं सगळ्यात काय म्हणतात त्याला मेन पॉइंट कडे येतो, क्वालिटी ऑफ द वर्क. आपल्या साईट वरती परवा 1-2 यांनी डायरेक्ट मला म्हटलं की साहेब आमचा प्रॉब्लेम नाही,
पण कधी कधी असं वाटतं की आम्ही प्रामाणिक काम करत नाही. म्हणजे आमच्या कॉन्ट्रॅक्टर कडे बघितलं ना वाटतं मुरदाडपणे काम करतात. काय होत नाही, होईल तेव्हा बघू, झाल्यावर बघू. कधी कधी वाटतं आम्ही कुणाला फसवतोय, नक्की मालकाला फसवतोय का स्ट्रक्चरिंगला फसवतोय का आम्हीच फसतो. क्वालिटी ऑफ वर्क नसल्यामुळे ना कधी कधी मालक तिथं काय बोलत नसतो, तो तुमच्याकडे काम कम्प्लीट करून तुम्हाला बाहेर पाठवायला बघत असतो. मी माझ्या घराच्या वेळेस एकदा अनुभव घेतला तो की आमच्या त्याच्याशी जरा वाद झाल्यानंतर आम्ही त्याला बाहेर पाडायला बघितलं पहिला, पण काही दिवसानंतर मग ते बाहेर पडतं. मग कसं होतं, आपल्याला ब्रँड अँबॅसेडर नसतो, आपल्याला कोणी सचिन तेंडुलकर भेटत नाही किंवा कोणी अक्षय कुमार भेटत नाही आपली जाहिरात करायला. आपली जाहिरात करणारा माणूस कोण असतो, ज्याचं बांधून दिले तो किंवा जो मिस्त्री काम करतोय तो, हेच आपले ब्रँड अँबॅसेडर. मी तर डायरेक्ट सांगतो, माझा ब्रँड अँबॅसेडर हा माझा मिस्त्री असतो. का? तो मिस्त्री सांगत असतो इनामदार साहब का ड्रॉइंग ऐसा है वैसा है. कधी कधी मिस्त्रीमुळे दुसरं काम आलेलं असतं, कधी कधी मिस्त्रींच्यामुळेच काम गेलेलं पण असतं. असा पण अनुभव आहे. नाही नाही, ओ साहेब बहुत हेवी देते, दुसरा स्ट्रक्चर ड्रॉइंग देतो. त्यामुळं तुम्ही मालकाशी काय म्हणतात त्याला, जेवढं प्रामाणिक राहाल ना तेवढं महत्वाचं असतं. क्वालिटी हे मालकासाठी पण असतं तुमच्यासाठी असतं, कारण तुमचं क्वालिटी इज युअर आयडेंटिटी. अशा पद्धतीने तुमचं काम झालं पाहिजे. मला माझ्या मते नितीन सर, हा सर, मला जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. आता आपण जरा क्वेश्चन आन्सरिंग केलं ना तर तेव्हा हे बरं पडेल. ठीक आहे. आता या निमित्तानं माझ्याकडे पुष्कळ प्रश्न आहेत आणि मी यश वास्तूचा जरी सीईओ असलो तर एक सामान्य कस्टमर म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि अगदीच ते प्रश्न अडगे असतील, कोणाला हसू पण येऊ शकतं. कारण हे जे काय वातावरण निर्माण झालंय बांधकामामध्ये किंवा जे ग्राहक आता नवीन नवीन बांधकाम करायला करतायत, या लोकांमध्ये जो संभ्रम आहे किंवा हे पाहिजे ते नको, ते नको हे पाहिजे, असं काहीतरी सुरू झालंय ना, त्या निमित्तानं मला आपल्याला प्रश्न विचारायचे. तर पहिला प्रश्न माझा यातला असा आहे की घर बांधताना सर्वप्रथम स्ट्रक्चरल इंजिनियर पाहिजे की आर्किटेक्ट पाहिजे? घर बांधताना सर्वप्रथम आर्किटेक्ट पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा अपॉइंट करताना आर्किटेक्टला अपॉइंट करायचा, आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर कोण असेल तो. आणि त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे कोणाच्या, आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियरची, की त्यांनी स्ट्रक्चर इंजिनियरला कंपल्सरी अपॉइंट करायचं. बर. दुसरा प्रश्न माझा असा आहे की विनाकारण स्ट्रक्चरल इंजिनियरला फी द्यायची आणि मग नाही का, म्हणजे कशासाठी तुम्हाला पैसे द्यायचे आणि तुमच्याकडे ड्रॉइंग पाठवायचं आणि मग काय गरज असते तुमची त्या ठिकाणी? मिस्त्री लय हुशार असतोय, 15-20 वर्षाचा अनुभव असतोय त्यांच्याकडे. ओके, हा एक नेहमी असणारा साधा प्रश्न आहे. एक जण तर मला एवढा म्हटला की तुझी फी आमच्या साईट वरती 6 महिने वॉचमन काम करतो त्याच्यापेक्षा कमी आहे. किंवा अजून एक वाक्य असं असतं की तुझी फी म्हणजे आमच्या 3 बारची किंमत आहे. म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये 3 बार आहेत ना, तर मी त्याला उत्तर असं देतो की ते 3 बार कसे वाचवायचे हे मी तुला सांगतो, माझी फी निघून जाईल. बरोबर. म्हणजे कसं, स्ट्रक्चरिंगला आपण करायचा मूळ उद्देश असतो ती बिल्डिंगची स्टॅबिलिटी. ती बिल्डिंग गुणवत्तापूर्वक पूर्ण झाली पाहिजे. आज यश वास्तूची मी फुटिंग बघतो, यश वास्तूचे कॉलम बघतो, जे तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी टाकत असाल, त्याच्यावर तुम्हाला कमेंट पण दिलेले आहेत, पण ते केलं जाणारं काम तेवढ्या क्वालिटीनं होतं. कारण माझं ऑब्जेक्शन आलं असतं तर मी कमेंट केली असते त्याच्यावर. थँक्यू. म्हणजे कसं, क्वालिटी ऑफ बिल्डिंग आणि इकॉनॉमी. मिस्त्रीला अनुभव आहे की G+2 सांगितलं ना की मिस्त्री काय करतो, 9-18 9-18 9-18 4-16 4-12 मनानं टाकणं हा जो प्रकार असतो ना, याच्यावर तुम्ही त्याला क्वेश्चनिंग करू शकत नाही. बरोबर आहे. पण ते जर तुम्ही आम्हाला अपॉइंट केलं तर आम्ही तुम्हाला एन्सरेबल असतो, कारण तुम्ही आम्हाला पे केलेलं असतं. त्यामुळे आम्हाला अपॉइंट करणं हे तुमचे पैसे वाचवण्यासारखंच असते. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे की काळी माती आणि खडक म्हणजे खडकाळ जमीन, याच्यावर डिझाईनचा कसा इफेक्ट होतो? ओके, आता बघा त्याच्यामध्ये ना लोक सुद्धा हे करतात की साहेब खाली हा स्टार्ट आहे, कॉलम सगळे 9-15चे घ्या. मला आजपर्यंत ते गणित सुटलं नाही की कॉलमचा आणि स्टार्टाचा काही संबंध असतो, काही नसतो. स्टार्टा कॉलमवरनं येणारा लोड जेव्हा ह्याच्यात जात असतो, फुटिंग मध्ये जात असतो, फुटिंग मध्ये नाही जमिनीत जात असतो, तेव्हा त्याची कॅरिंग कपॅसिटी असते, ह्याच्यावरती फुटिंग साईज डिपेंड असते. कारण फुटिंग साईजचा साधा फॉर्म्युला आहे 1.1
इंटू वरनं येणारा लोड डिवाइडेड बाय त्याची सॉइल बेरिंग कॅपॅसिटी. आता आपल्या हा खडकाळ असेल तर त्याची सॉइल बेरिंग कॅपॅसिटी 400 किलोन्यूटन असते आणि जर त्याची ब्लॅक कॉटन असेल तर त्याची 100 असते. क्लिअर कट आहे. त्याला डिवाइड केलं, फुटिंग साईज ब्लॅक कॉटनला वाढती आणि खडकाळला कमी होती. कधी कधी काही केसमध्ये ब्लॅक कॉटन मध्ये पाईल पण घेण्याची कंडिशन निर्माण होते. त्यामुळं व्हाईस वर्स आहे, फुटिंग साईज कमी झाली की खडकाळ असते, वाढली की ब्लॅक कॉटन असते. त्या अनुषंगाने आणखीन पुढचा एक प्रश्न आहे की सध्या रिव्हर सँड मिळणं फार कठीण झालंय, म्हणजे नदीची वाळू. आणि मग क्रश सँडला आताचे काही कस्टमर आहेत ते नको म्हणतायत. म्हणजे हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं जे काम आहे, जे वाळूने सुरू झालं आणि अगदी त्या प्रत्येक ओनरला असं वाटत असतं की माझं पूर्ण काम रिव्हर सँडने पूर्ण व्हावं. तर यावर आपण काय सांगू शकता? मी मध्ये एक तरुण भारत आर्टिकल दिलं होतं याच्यावरती की नैसर्गिक वाळू मिळत नाहीये तेवढी आणि जी मिळते ती प्रमाणापेक्षा जास्त मातकट आहे. त्याच्यानंतर ती मातकटपणा घालवण्यासाठी जे ते वाळूचे ठेकेदार असतात ते त्याला धुतात आणि धुतात म्हणजे त्याचे 75 मायक्रॉन आणि त्याच्यापेक्षा कमी साईजचे जे छोटे छोटे हे असतात पार्टिकल असतात ते त्यातनं काढून टाकतात, जे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात आपल्या बिल्डिंग मध्ये. म्हणजे याचा अर्थ ती त्या क्वालिटीची मिळत नाही, आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीची सँड मिळत नाही, नॅचरल सँड. त्याच्याऐवजी जर आपण क्रश सँड वापरली, जर ती प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये डिझाईन मिक्स मध्ये केली तर ती कधीही आपल्या नॅचरल आता अवेलेबल असलेल्या नॅचरल सँड पेक्षा चांगला रिझल्ट देऊ शकते. त्यामुळे माझी मालक लोकांना कळकळीची विनंती अशी आहे, क्रश सँड घ्या पण ती मॅन्युफॅक्चर्ड सँड पाहिजे, कारण त्याच्यात पण 2-3 प्रकार आहेत, चाळ आली किंवा ते डस्ट जास्त आले नाही. प्रॉपर जर हे असतात ना जे क्रश सँड करणारे क्रशरवाले, त्याच्यात पण त्यांचं ह्याचे प्रकार असतात. VSI क्रशर म्हणून एक प्रकार आहे बघा, ज्याच्यामध्ये प्रॉपर ग्रेडेशन करून तुम्हाला सँड दिली जाते. ती जर तुम्ही वापरला असाल, डिझाईन मिक्स करून घेणार असाल तर तुम्ही क्रश सँड वापरायला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. त्यानंतरचा प्रश्न आहे सर, स्ट्रक्चरल डिझाईनला नवीन कोडनुसार असे कोणकोणते बदल झालेत जे येणाऱ्या पुढच्या कस्टमरला किंवा त्या मालकांना समजणं जास्त महत्वाचं वाटतं मला? सगळ्यात मोठा कोडनं बदल केलेला आहे तो म्हणजे कॉलमची मिनिमम विड्थ 300 ची केलेली. म्हणजे तो कॉलम नवीनच न घेता 1 फुटाचा कॉलम घेणं, त्याच्यामुळे खूप मोठे प्रश्न निर्माण व्हायला लागले. ते म्हणजे खटकी पडणं. जो 9 इंचीला लोक नाही म्हणायची, पण 12 इंची, कारण IS कोड रिवाइज झाला आणि IS कोड जेव्हा रिवाइज करताना त्यांच्या अशा लक्षात आलं की कॉलम बऱ्यापैकी त्यांनी स्क्वेरिश करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे दोन्ही ऍक्सेस, कॉलमचा एक्स ऍक्सिस आणि कॉलमचा वाय ऍक्सिस, ह्याची येणारी व्हॅल्यू बऱ्यापैकी समांतर व्हावी आणि त्याच्यामुळं अर्थक्वेक कुठल्याही डायरेक्शनला तरी बिल्डिंग वरती तेवढा त्याचा इम्पॅक्ट व्हायला नको. म्हणजे आता पहिलं कसं व्हायचं, भीमातनं कॉलम वगैरे काढायचे, फ्लोटिंग कॉलमचा प्रकार सगळा बंद केलेला आहे. तिसरी गोष्ट, शिअर वॉलचं फ्लोटिंग कॉलम. पहिलं मायवॉल स्ट्रक्चरला काय करायचे, खालनं मोठे कॉलम घ्यायचे, गर्डर बीम टाकायचे आणि त्यातनं शिअर वॉल काढायचे. पण आता प्रॉब्लेम काय झालाय, शिअर वॉल सुद्धा त्यांनी फ्लोटिंगला अलाउड केलेलं नाहीये. कुठलाही त्यांचं सरळ म्हणणं असं आहे की कुठलाही कॉलम फुटिंग मधनच आला पाहिजे. मग सर या ठिकाणी परत एक प्रश्न उद्भवतो की जे काही जुन्या IS कोडने कन्स्ट्रक्ट झालेले बिल्डिंग्स आहेत किंवा बंगले आहेत, मग ते त्याचं काय? हा मोठा आणि कळीचा मुद्दा आहे. कारण कसं होतं, IS कोड 1979 त्यानंतर 1987 म्हणजे IS कोडच्या रिव्हिजन होत गेल्या. हे झालेलं काय करतं, रिव्हिजन मध्ये नंतर झालेलं ते लोक मागे ठेवतात, नवीन येणारे ते बदल अंमलात आणत असतात. त्यामुळे झालेल्या गोष्टीबद्दल सुद्धा बोलू शकतात, कारण सायन्सचे कॉलम वाले पण आहे, माझं स्वतःच सायन्सचे कॉलम मध्ये. नाही होऊ शकतंय ना असं. आज झालंय बरोबर आहे ना. आणि अर्थक्वेकला काय माहिती, बरोबर आहे तुमचं, अर्थक्वेकला काय माहिती हा रिवाइज IS कोड आहे का, आला की एकदमच येणार ना तो. त्यासोबत दुसरा पुढचा प्रश्न आहे, साईट इंजिनियरने स्ट्रक्चरल एलिमेंट चेक करताना काय काळजी घ्यावी किंवा त्यातला कोणता भाग पाहायला पाहिजे? साईट इंजिनियरनं शेड्यूल दिलेला आहे, जे फुटिंग असतो कॉलम असतो, माईक म्यूट झालंय सर. हा बोला. शेड्यूल प्रमाणे त्याचं फुटिंग चेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे कसं, म्हणजे फुटिंगचं चेकिंग असतं, जे शेड्यूल मध्ये दिलंय ना त्याप्रमाणे ते चेकिंग करून घेणं आणि क्वालिटी ऑफ वर्क मेंटेन करणं,
त्याच्यासाठी त्यानं त्याच्या पद्धतीने जशी बनवता येईल तशी चेकलिस्ट बनवायची. किंवा साधं सरळ सिंपल फंडा सांगतो, तुमच्याकडे जे ड्रॉइंग पाठवलं जातं ऑटोकॅडचं त्यात शेड्यूल घ्यायचं, बीम नंबर साईज तशाच ठेवायचा, पुढचं सगळं ब्लँक करायचं, त्याचीच प्रिंट काढायची, त्यानं टिक मार्क चालू करायचं. ओके. कॉन्क्रीट क्यूब किती महत्वाचे आहेत टेस्टच्या बाबतीत बघायला गेलं तर? आता आपल्याकडे तर छोटे छोटे बंगले इकडच्या भागात चालतात, तर अशा काही फार मोठ्या अपार्टमेंट तर नसतात. मग इथं आपल्याकडं concrete कॉन्क्रीट क्यूब भरणं लोकांकडनं होत नाही, क्वालिटी ऑफ मेंटेन होत नाही. मग त्याच्यामध्ये ना कॉन्क्रीट क्यूब म्हणा किंवा नंतर आता या आपल्या सिमेंट कंपनी आहे बघा, एनडीटी टेस्ट वगैरे करून देतात कॉन्क्रीट क्यूब. कारण बऱ्यापैकी जरी बंगले छोटे असले तरी सिमेंट कंपनी आपल्याला क्यूबचं वगैरे प्रोव्हाइड करत आहेत. त्यामुळे कॉन्क्रीट क्यूब भरून ग्रेड माहिती करून घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. माझं तर म्हणणं असं आहे की डिझाईन तुम्ही कराल त्याच्या सुरुवातीलाच तुम्ही जर क्यूब भरून रिझल्ट घेतले तर तुमच्या त्याच मिक्स प्रमाणे तुम्ही प्रोसीड होऊ शकता. बरं. सर एक हा. विचारायचं होतं, एक प्रश्न. येस कंटिन्यू. तर महत्वाचा असा विषय होता की स्टील डिझाईन आल्यावर फुटिंग वगैरे इसेंट्रिक फुटिंग होतं. हो. आणि तुम्हाला आता एक सेकंद बॅक कॅमेरा करतो. हे इसेंट्रिक हो, फुटिंग हो. राईट. हो, हो. आणि ह्या इसेंट्रिक फुटिंगला आमचे सेंटरिंग वाले ओनरला काय बोलले माहित आहे का? हो. ते म्हणले की अशा पद्धतीनं का नाही टाकलं, तर ते म्हणाले की नाही, ते चुकून त्यांच्याकडून रेषा वाढल्या गेल्यात तिकडे. नाही रेषा वाढलेल्या नाही आहेत त्या. ऐका ना, मला काय म्हणायचं समजलं का, की कळलं. माणूस आत्ताच्या गोष्टीवर विश्वास न ठेवता म्हणजे सायन्सला मागे टाकत ते लिंबूवरती विश्वास ठेवायला लागले असं मला वाटायला लागले कदाचित. वा. आणि हे रिअलिटी आहे बरं प्रश्न. का. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर, ते आमची सेंटरिंग वाले म्हणजे माझे क्लासमेटच आहेत. हो काय म्हणजे वा वा वा. हा. ते काय म्हणाले, त्यांना म्हटलं की बाजूला घ्या आणि लॅपिंग वाढवून घ्या ते. तर ते मला म्हणाले नाही, ते चुकून त्यांच्याकडून रेस वाढली गेलेली. म्हणून मी तसं काय लाईव्ह वाढलं पळत वगैरे आलो. नाही. मला ते जरा तुम्हाला कन्व्हर्सेशन द्यायचं होतं समोर. नाही परत दाखवा बघू दिले ते कॉलमचे बार एक्सटेंड केलेत त्यांनी. कॉलमचेच बार एक्सटेंड केले, त्याचा हे केले, दिलेलं ड्रॉइंग मध्ये एजेंट्री फुटिंगचा सेक्शन आहे. नाही त्यांचं म्हणणं काय, यल मोठा आहे, यल घेताना 1.5 नाही चुकलेलं, दिलंय त्यांनी, बरोबर आहे. नाही असं जरा कसं त्यांची काही चूक नाही. हॅलो, बरोबर. त्यांची काही चूक नाही. ठीक आहे. ओके नेक्स्ट. सर, जे पण आपण डिझाईन करतो, कॉलम पोझिशन घेतो, मग त्याच्यामध्ये कधी कधी कॉलमची संख्या जास्त किंवा कमी हे कितपत योग्य आहे? म्हणजे जास्त कॉलम असणं योग्य की कमी कॉलम नाही असणं? कधी कधी काय होतं, नंबर ऑफ कॉलम जास्त असतो तोट्याच असतो. कारण बेसिक कॅल्क्युलेशन असं आहे, ग्राउंड स्ट्रक्चर असेल तर एका कॉलमचा खर्च जवळजवळ 30-40 हजार रुपये जातो. त्याच्याऐवजी नंबर ऑफ कॉलम एखादा कमी करून बीम मध्ये वगैरे जर बीम डिझाईन मध्ये ते कॉन्टोर कन्सिडर केली तर तेवढा कॉस्टिंग मध्ये जरा फरक पडतो आपल्याला. पण चेक करताना असं करायचं की तो स्पॅन सुद्धा तेवढा हे झाला पाहिजे ना. तर 20 आणि 25 फुटाला जर तुम्ही कॉलम घ्याला तर नाही. बेसिक रूल सांगतो की 3 मीटरला कॉलम आला पाहिजे, 10 फुटाला कॉलम पाहिजे. पण आपल्या साईट पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा कंडिशन नुसार जर आपण कॉलमची लेंथ वाढवली, बाबा 18 फूट 19 फूट लिहिला तर बीमला बरं पडतं. बरं. दुसरं एक आणखीन असं की बऱ्याच ठिकाणी मी तुमची कामं बघत असतो किंवा फेसबुकवरती फोटो बघत असतो. तुम्ही जिथे जिथे कुठेतरी कन्सल्टिंग केलेली असते तिथं त्या पाईपला होल मारण्याचे प्रकार वगैरे वगैरे असं काहीतरी काम केल्यावरती स्ट्रक्चरल इंजिनियर खूप छान काम करतो असं दिसून येतं. ते म्हणजे मला पोस्ट समजली नाही तुमची. म्हणजे तुम्ही सांगता का तसं करायला? नाही. त्याच्याकडे बघून आम्हाला टेन्शन वाटतं, म्हणून आपल्या बरोबर भरपूर लोक शेअर करायचे असावे टेन्शन म्हणून त्यांना शेअर करतो की तुम्ही पण बघा, असं करू नका बाबा. काय त्याला पर्याय काय असला पाहिजे? बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. इलेक्ट्रिकल लेआउट, प्लंबिंग लेआउट हे आपण कळलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय येतो, 2D प्लॅन बनवायचा. असे काय काय मास्टर आहेत नेटवरनं डाउनलोड करून तो तुम्हाला कॉल देतात. नाही झालं तसं. इलेक्ट्रिकल लेआउट, प्लंबिंग लेआउट, मी अशा सुद्धा केसेस बघितल्या आहेत. आमच्या बिलारे सरांच्या ऑफिसला असताना ना, की पोर्च लॉबी मध्ये नंबर ऑफ पाईप्स वाढल्यामुळे सरांनी स्लॅब थिकनेस वाढवून दिले, त्याची गरज नाहीये.
का तर कॉन्क्रीट तिथं त्या पायपा कॉन्क्रीट जास्त एक्वायर करायला लागले, जागा म्हणजे व्हायला लागले, कॉन्क्रीट कमी व्हायला लागले. गोष्टी आधी माहित असल्या प्लंबिंग लेआउट किंवा इलेक्ट्रिकल लेआउट, तर त्या आउटलेटला बरं पडतं सगळ्या गोष्टी. प्लंबिंग लेआउटला तर असं होतं की पाईप ठेवायला सांगतो मी एका ठिकाणी आणि प्लंबिंग वाला होल मारतो दुसऱ्या ठिकाणी, की जी पाईप नंतर कळते ती पाईप तिथे ठेवल्या पण होल दुसऱ्या ठिकाणी मारलेला असतो. ओके. तर पुढे असं होतं की कधी कधी तुम्ही प्लेन बीम लेवलला टाय बीम देता, पण त्या ठिकाणी बीम नसते, त्यामुळं बीमच घेत नाही आपण त्या ठिकाणी. त्याचा परिणाम नेमका होतो तो कशावर होतो? कॉलम वरती होतो, कॉलम स्लेंडरनेस होतो, एका बाजूला कॉलम आहे ना स्लेंडर होतो. टेक्निकली कॉलम तो लॉंग कॉलम म्हणून डिझाईन करायला लागतो, जो आम्ही शॉर्ट कॉलम म्हणून डिझाईन केलेला असतो. जर त्याला टाय भेटला नाही तर तो कॉलम त्या डायरेक्शनला स्लेंडर होतो. म्हणजे जसं आपण हे मानाची काठी वगैरे असते ना आपली देवाची, तर त्याची बघा त्याची ठराविक लेंथ त्याच्या वर गेला तर तो लपकतो ना, तसं जेव्हा लोडिंग येतं ना तर तो टाय भेटल्यानंतर तो कॉलम लपकायची शक्यता असते. बरोबर. एंड ऑफ फुटिंग म्हणजे आपली सेंट्रिक फुटिंग नाही, त्याला एकच जाळी घेतात, कारण पूर्वी कसा बॉक्स वगैरे यायचा ना, आता ते तुम्ही बंद केलंय. मग हे कितपत योग्य आहे किंवा किती मजबूत आहे? आता लोक सिंगल जाळी करतात. इसेंट्रिक फुटिंगकडे बघितल्यावर कळतंय की येणाऱ्या कॉलमचं सेंटर आणि फुटिंगचं सेंटर ह्या लांब लांब गोष्टी आहेत. त्यामुळे जी मुवमेंट क्रिएट होती त्या सिंगल जाळीवर कधीच पूर्ण होते. त्यामुळे 2-3 प्रकार आहेत, टी बीम आहे, नंतर स्ट्रॅप बीम आहे, त्याच्यानंतर शू फुटिंग आहे. हे 2-3 प्रकार आहेत जे त्याच्यामध्ये आपण अप्लाय करतो. पण मी असं सुद्धा बघितलंय, म्हणजे एकदा कोल्हापूर मलकापूरला गेलो होतो ना, माझी साईट नव्हती ती, जस्ट गेलो होतो, तर तिथं सिंगल जाळीवरती 4 मजलीचं काम चालू होतं. सिंगल जाळी होती, त्याला एल पण नव्हतं जायला, कॉलम बरोबर साईडला नेऊन ठेवलं. उत्तर काहीच बोलू शकलो नाही. ओके. बऱ्याचदा असं होतं की आपल्या एक जुनं कन्स्ट्रक्शन झालेलं असतं आणि कुठेतरी पुढं पाठी जागा शिल्लक असते आणि मग एक्झिस्टिंग वर्क आपण करतो. मग त्यावेळेला रिबारिंग करतो आपण. मग त्याची मेथड कशी असायला पाहिजे? रिबारिंगची मेथड आहे का नाही, स्टँडर्ड मेथड रिबारिंगची अशी सांगतो की रिबार होणारा बार आणि वापर जाणारा मटेरियल, ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. रिबार होणारा बार हा 9 इंच मिनिमम तरी गेला पाहिजे, आणि तसं बघायला गेलं तर त्याला स्टँडर्ड डिझाईन मेथड सुद्धा आहे. आपल्या केसमध्ये आपण 4 फूट 5 फूट 10 फुटापर्यंत करतो, तर त्याचे स्टँडर्ड मेथड आहेत. मोठ्या मोठ्या कंपनी आहेत ज्या आपण त्यांना डिझाईन प्रोव्हाइड करायचं आणि त्याप्रमाणे ते त्यांचे रिबारिंगचे डिटेल्स आपल्याला पाठवतात आणि त्याप्रमाणे त्यांची लोक साईटवरती ते रिबारिंग करून घेतात. आपल्याकडे ती मेथड अजून वापरली जात नाही. पुणे मुंबईमध्ये जुन्या बिल्डिंगला एक्झिस्टिंग बिल्डिंगला वरती एखादा फ्लोर वाढवायचा असेल किंवा त्याला एक्सटेन्शन करायचं असेल तर ते रिबारिंगचं डिझाईन घेतलं जातं. जे ह्याला घेतात बघा, फॅब्रिकेशन वाले घेतात बघा, बरोबर. ते होर्डिंगचं स्ट्रक्चर वगैरे ठेवायचं असलं ना त्याचं ते डिझाईन करून घेतात ते खालचं रिबारिंगचं त्यांच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सर की काही प्लॅन जे आहेत, काही आपले म्हणजे थोडक्यात प्लॅन आणि 3D करणं आणि तेवढ्याच पेपरवरती साईट कम्प्लीट करणं, हे किती योग्य आहे? म्हणजे मी अलीकडचे काही इंजिनियर्स वगैरे बघतोय, तर प्लॅन फक्त करतात, तिथं आरसीसी डिझाईन पण नसतं, त्याच्यासोबत त्या प्लॅन सोबत 3D करून घेतात की त्यांची साईटच कम्प्लीट होते तेवढ्यात. म्हणजे थोडक्यात काय की लहानपणी आपल्याला शाळेत शिकवलेलं असतं की चित्र काढा म्हणून. मग समजा त्या वयात असं वाटतं आपल्याला की एखाद्या घोड्यात चित्र काढावं. मग घोडा तर काय आपल्या समोर नसतो, म्हणून कुठलं तरी एखादं चित्र आणायचं आणि आपण समोर ठेवायचं आणि त्याच्याकडे बघत 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 चित्र काढायचं. म्हणजे असे प्रकार एकदम प्रोफेशनली लोक सध्या करतायत. हे किती योग्य आहे? तसं बघायला गेलं तर ह्याला काय म्हणतात त्याला, प्रोफेशनलिझम काहीच नाहीये त्याच्यामध्ये, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे जवळजवळ नाही म्हटलं ना आता 2,000 प्लॅन आहे. मी उद्या सुद्धा मी चालू करू शकतो कन्सल्टन्सी त्याची. इथिक्स मध्ये बसत नाही ती गोष्ट. आपला पण एक प्रोटोकॉल असतो. मॅडमच तिकडे 2,000 प्लॅन आहेत मॅडम करायचं म्हटलं पाहिजे त्या क्वालिटीची. मी करू शकतो का चालू? नाही करू शकत, कारण माझा इथिक्स माझं प्रोफेशन आहे. मला त्या प्रोटोकॉल मध्ये लिमिट मध्ये राहावं लागते. बरोबर. त्यामुळं आपण त्या माणसाकडनं पैसे घेणार आहे, त्यामुळे आपण त्याला सर्व्हिस पण त्या लेवलची केली पाहिजे. 100% आजकाल लोकांना ते लक्षात येत नाहीत. आपलं मालक लोक आपल्याकडं आपलं म्हणजे काय म्हणतात आपल्याला मालक लोक जज करत असतात, कारण त्यांच्या घरात कोणतरी सिव्हिल इंजिनियर असतं, कुणातरी कोणतरी पाहुणा इंजिनियर असतो. ते मालक लोक आपल्याला जज करत असतात, आपल्या लक्षात येत नसते. 3D
आणि प्लॅन 3D प्लॅन एकाचा त्याच्या रिलेटेड 3D ओळखून तो दुसऱ्याचा असं कोरिलेट करून काही काही लोक साईट संपवतात. कधीच असं करू नये, ते योग्य नाही. ठीक आहे. तुमच्याच पोस्टला अनुसरून दुसरा प्रश्न आहे माझा की स्ट्रक्चरलची डिग्री घेतली रे घेतली तो इंजिनियर आरसीसी डिझाईन करण्यास किती पात्र समजला पाहिजे किंवा आरसीसी डिझाईन लगेच करायला घेणं शिक्षण झाल्या ते किती योग्य आहे किंवा त्याने शक्यतो असं कोण करत नाही. शक्यतो असं कोण करत नाही. तर आम्ही एवढं करून सुद्धा आमचं अजून सुद्धा आम्हाला कधी कधी टेन्शन येतं. एवढं वर्ष अनुभव असतो सुद्धा सर एखादी गोष्ट दिली तर. या गोष्टीचा मला अनुभव आला म्हणून मी हा प्रश्न विचारला. ओके. पण शक्यतो डिग्री घेतल्या कोणी हे करू नये. कारण एक छोटं उदाहरण सांगतो. हमाल दे धमाल नावाचा एक पिक्चर होता लक्ष्मण बेर्डेचा. त्या पिक्चर मध्ये लक्ष्मण बेर्डेच्या पाठीमागच्या साईडला एक माणूस नाचत होता त्याच्याबरोबर. आज तो माणूस सिद्धिविनायक ट्रस्टचा अध्यक्ष आहे. त्याचं नाव आदेश बांदेकर. कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेऊन पुढे जावं. बरोबर. अनुभव घेत घेत मोठं व्हावं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या किरण माने सरांचं उदाहरण घ्या. की अनुभव घेत मोठं व्हावं. तसं स्ट्रक्चर इंजिनियरनं कुठल्याही एखाद्या अनुभवी स्ट्रक्चर इंजिनियरकडे कमीत कमी 2 वर्ष काम केलं पाहिजे. 2 वर्ष कमीत कमी. बरोबर. तेव्हा तो लिएबल होतो किंवा तो स्वतः काम करायला तयार होतो. तुम्ही काय आता होतं माहितीये का? तुम्ही आता दिलेलं जे उत्तर आहे ते खरंच म्हणजे नवीन ग्राहकांना कुठेतरी विचार करायला लावेल की बाबा खरंच आपण अशा नवीन लोकांकडून पण अशा काही पद्धतीची कामं करून घेणं योग्य आहे की नाही हा मेसेज त्यांच्यापर्यंत जाईल. सर महत्वाचा विषय हे सर्व आपल्याला युट्यूबला शेअर करता येते का आताच जे नाही तुम्हाला रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड आहे ना. कारण काय माहितीये का हे जर युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला जर ह्या जर गोष्टी गेल्या तर 1% तरी फरक पडेल. 100% आपण यावर सेशन काही प्रश्नोत्तराचा भाग संपल्यानंतर आपण बोलणारच आहे. यश वास्तूच्या प्लॅटफॉर्मवर या सगळ्या गोष्टी आपण आणणार आहे आणि आपल्यामध्ये जरी कोणी असा एखादा वक्ता असेल आपल्याकडे विचार चांगले असतील या संबंधित जर आपण काही मार्गदर्शन करणार असाल तर आपण नक्कीच या सगळ्या गोष्टीची जनजागृती करणार आहोत. नक्की. हा. त्यानंतर सर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन म्हणजे काय आणि ते का करावं व त्याचे फायदे काय? कॉन्क्रीट मिक्स डिझाईन हा साधा सरळ एक प्रश्न असा आहे. नावातच त्याच्या सगळं आहे. कॉन्क्रीट मिक्स म्हणजे तयार करणार आपण जो मटेरियल आहे ते मटेरियल आपल्याला साधं उदाहरण सांगू का? मला त्या रवी गोडसे सर आहेत ना अमेरिकेतनं जे भाषण देतात त्यांची मला सवय लागल्या. कुठली गोष्ट असेल ना तर त्याला एखादं उदाहरण द्यायचं म्हणजे पटताना चांगलं पटलं जातं. बासमती तांदूळ आणला आणि त्याचा बिर्याणी कर म्हटली तर बिर्याणी कशी करायची हे माहिती पाहिजे ना. बरोबर. सिमेंट ह्या कंपनीचं, स्टील त्या कंपनीचं, खडी VSI प्रॉपर, त्यानंतर क्रिस्टल प्रॉपर, पण मिक्स डिझाईन कसं करायचं हे माहित नसेल तर त्याला काय अर्थच नाही ना. त्यामुळं कॉन्क्रीट मिक्स डिझाईन करणं हे सगळ्यात महत्वाचा रोल आणि त्याच्यावरच सगळी स्ट्रेंथ अवलंबून असते. M20चं प्रपोर्शन, M15चं प्रपोर्शन, M25चं प्रपोर्शन हे प्रपोर्शन आहे. त्या प्रपोर्शन प्रमाणे मिक्स करणं आणि त्याची काय म्हणतात मिक्सिंग करून परत त्याची ट्यूब टेस्ट करणं आणि त्याच्यावरती तिचे रिझल्ट फाइंड आउट करणं आणि त्यानंतर ठरवणं की ह्या प्रपोर्शनला ही स्ट्रेंथ येते. ह्याला कॉन्क्रीट मिक्स डिझाईन प्रपोर्शन प्रोसेस म्हणतात. 8 पाट्या, 10 पाट्या, 12 पाट्या, 15 पाट्या, 20 पाट्या पाट्या टाकणं बंद. क्लिअर कट प्रॉब्लेम तसंच आहे तिथं. तर एक महत्वाचा प्रश्न सॉरी जरा कारण 12 पाट्या आणि 10 पाट्या 12 पाट्या नक्की काय आणि 10 पाट्या नक्की काय मला आजपर्यंत सुटलेलं नाही. लिटरली प्लॅटफॉर्मवर सांगतो मला कळलेला नाही तो विषय. नाही सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की पारंपरिक प्रश्न आहे हा. तो करतोय म्हणून नाही करायचं. नाही 12 पाट्या नक्की काय? खडी 12 पाट्या का क्रस्टंड 12 पाट्या? नाही कॉन्क्रीट मिक्स डिझाईनचा पार्ट आहे. मी या भाषेत उत्तर देईन. नाही जरा तसं नाही सर. आता जनरली आपलं माने साहेब कसं आहे आपलं हे कंटिन्यू आपल्या साईट वरती येत आहे. मी आतापर्यंत असं ऐकलं की 12 पाट्या खडी पाहिजे आणि 10 पाट्या क्रस्टंड पाहिजे. उलट करते. ते त्यावर पण आपण बोलणार आहे. म्हणून मुळात काय झालंय माहितीये का आपलं M20चं प्रपोर्शन असू देत नाहीतर M25चं असू देत. ऍक्च्युअल मध्ये आपल्याकडचा जो शटरिंग वाला जो आहे त्याला हेच माहित नसतं की किती प्रकारच्या ऍग्रिगेट यूज करायचे असतात किंवा त्याचे MM सायझेस काय असतात हे पण माहित नाही.
आणि मग असेच काहीतरी बऱ्यापैकी चुका करायच्या. मग आता खडी 12 पाट्या घ्यायची की 10 पाट्या घ्यायची, वाळू 10 पाट्या घ्यायची की 12 पाट्या घ्यायची. हा पार्ट कसा ठरला? हे पूर्वी कुणीतरी अंमलात आणलं आणि मग सगळ्यांमध्ये ती प्रथा पडली, की बाबा त्याच्या- हा बोला सर. सर तुम्ही M20 ला काय करता मग साईटला? आम्ही हा. आमचा रेशो साधारण 10 mm जो आहे तो 3.5 पाट्यांचा आहे. हा. आणि साधारण 7.5-8 पाट्या काहीतरी 20 mm आणि 10 किंवा 11 पाट्या सँड. आता ह्याच्यावर कसं हे ठरतं की बाबा त्या सँड मध्ये किती MM पर्यंतची सँड आहे. अगदीच मोठी असेल तर मग त्याचं प्रमाण थोडस कमी करून टाकायचं. सॉरी, मोठा असेल तर वाढवून टाकायचं आणि कमी अगदीच लहान असेल तर कमी करायचं. कमी करायचं. नाही असंच, कारण ते ऑन साईट वरती ते डिसिजन घेतले जातात. पण असं एक मला असं वाटतं की 12 पाट्या म्हणजे आपल्या बेसिक मध्ये 12 पाट्या जिथं खडी असते तिथं क्रशंट घेतात. आता कधी कधी क्रशंट पण यूज करावे लागते ना. म्हणून तर हा प्रश्न होता की कॉन्क्रीट मिक्स डिझाईन म्हणजे काय. नितीन सर, हा ह्याच्यावरती एक सेशन ठेवू, म्हणजे जे कॉन्क्रीट मिक्स डिझाईन नाही करतात हे ना, हो. मी 100% सांगणारच 100%. होतो. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी आर्टिकल लिहिलेत ह्याच्यावरती M20 M25 वरती. आता हे जेव्हा आपण बोलतो की M20 काय आणि M25 काय, हे कस्टमरला बिलकुल माहित नाही. हे फक्त टेक्निकली तुम्हाला, मला किंवा इथं जे काही टेक्निकल पर्सन आहेत एवढे याच लोकांना समजू शकेल. कारण ह्याची जनजागृती जर करायची असेल तर ह्याच्यामधला सगळा सारांश जो आहे तो मराठीत उतरावा लागेल. आणि आज जसे आपले सेशन चाललेत या पद्धतीचे सेशन सुद्धा आपल्याला अरेंज करावे लागतील. आपण डायरेक्ट आहे ना सर, जे आता आपले RMC वाले आहेत किंवा कॉन्क्रीट मिक्स डिझाईन करणारे लोक आहेत, त्यातला एखादा एक्सपर्ट आपण या प्लॅटफॉर्म वरती बोलूया आणि त्याचं एकदा लेक्चर ठेवूया. आणि चालेल त्यांना मला ना. जास्त ग्रेड नको, आम्हाला बेस्ट M15 M20 आणि M25 पर्यंत सांगितलं तरी बस. पण ते एकदम डिटेल मध्ये सांग. मी एक हसण्यासारखी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमचा विश्वास नाही बसणार. आम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी रिसर्च केला मान तालुक्यामध्ये. काही स्त्रिया होत्या, काही म्हणजे काही आजी होत्या. त्या लोकांना मी विचारलं, आजी ताई मावशी असं करून, की 1 BHK म्हणजे काय आणि 2 BHK म्हणजे काय. किती सोपा प्रश्न आहे, पण त्यांना हे सुद्धा समजलं नाही की 1 BHK काय असतो आणि 2 BHK काय असतो. मग त्यांना आम्ही एकदम स्पष्ट भाषेत सांगितलं की बाबा हे असं असतं, याला 1 BHK म्हणतात आणि 2 बेडरूम संडास हॉल किचन असलं की त्याला 2 BHK म्हणतात. एवढं सगळं फोडून टाकलं. हा मग ती माझ्या नातवाने घेतलं की पुण्यात, मग घेतलं की त्या मुंबईत, अशा पद्धतीने ते सांगतात. म्हणजे इतक्यापर्यंतची जी काय आत्ताची पिढी आहे ती आपल्याला त्यांना ह्या मार्गदर्शनातून हुशार करावं लागेल किंवा आपल्या सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं. ठीक आहे. एक प्रश्न होता. तर एक 2च मिनिटं. सर एक 2 प्रश्न आहेत शेवटचे माझे. एकदम पातळ कॉन्क्रीट किती दर्जाचं असतं? आता बऱ्याचदा आपण बघतो साईटवरती की एकदम पचपचित पातळ पाणी करायचं आणि कॉन्क्रीट वतायचं. का तर भुंगीरचं प्रमाण कमी निघतं. मग याच्यामध्ये किती ताकद आहे असं केल्यामुळं? वॉटर सिमेंट रेशो जर वाढला ना तर कॉन्क्रीटचा लॉस जास्त होतो. स्ट्रेंथला डायरेक्ट व्हाईस वर्सा असते. वॉटर वाढवलं की कॉन्क्रीट मिळेल. बरोबर. त्यामुळे वर्केबल कॉन्क्रीट करायला गेला ना तुम्ही जास्त, एक वेळ कॉन्क्रीट काय होतं, प्रॉब्लेम येते का यांचं कॉन्क्रीट खोऱ्यानं हालत नाही म्हणून पाणी मारायचं, स्ट्रेंथ वरती परिणाम करायचं, सगळ्यात जास्त घातक. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं की वॉटर रिड्युसिंग एजंट आहेत वेगवेगळ्या कंपन्याचे, मी कंपनीचं नाव सांगत नाही, तर ते वॉटर रिड्युसिंग एजंट त्या केमिकल्स आणायचे. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, एक ठराविक कंपनीचं वॉटर प्रूफिंगचं केमिकल घ्यायचं, स्लॅब करायचा, ते योग्य आहे की, पण ह्या पण गोष्टीच्या स्ट्रेंथला उपयोगी आहेत त्या पण वापरा ना तुम्ही. त्या तोंडावरती नाव आलं होतं कंपनीचं, पण कंपनीचं नाव घेत नाही मी. पण तुम्ही वॉटर सिमेंट रेशो मेंटेन करण्यासाठी, वर्केबल करण्यासाठी वॉटर रिड्युसिंग एजंट्स आहेत मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे, ते परचेस करा. डॉक्टर फिक्सिट टाकलं म्हणजे स्ट्रेंथ वाढली. आता डायरेक्टच बोलतो, डॉक्टर फिक्सिट टाकलं म्हणजे स्ट्रेंथ वाढली. डॉक्टर फिक्सिट कुठलं वापरतात त्यांचे पण प्रकार आहेत. स्ट्रेंथ वाला आहे किंवा वॉटरप्रूफिंग वाला आहे, हे पण वॉटरप्रूफिंग वापरायचं, स्ट्रेंथ वाढली म्हणायचं नाही ना चालत. बरोबर.
आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे माझा, की आपण जर सगळे हे नियम जर व्यवस्थित फॉलो करू, तर त्या वास्तूचं आयुर्मान काय असेल आणि त्याची एकूण लाईफ काय असेल? तसं बघायला गेलं तर कॉन्क्रीट लाईफ सांगताना सांगितलं 100 वर्ष, पण 100 वर्ष मेंटेन होत नाही. 75 वर्ष लाईफ असतं साधारणतः. पहिला मेंटेनन्स निघतो तो 20 ते 25 वर्षाच्या आसपास. कुठली किती स्टँडर्ड बिल्डिंग केली तरी 25 वर्षाच्या आसपास पहिला मेंटेनन्स निघतो. आणि त्याप्रमाणे विचार केला तर 75 वर्ष लाईफ असते. तुम्ही जर तुमच्या क्वालिटीचा अश्युरन्स स्ट्रक्चर इंजिनियरला दिला, तर तो डिझाईन करताना सुद्धा तुमचे क्वालिटीचे पॉईंट लक्षात घेऊन तो प्रॉपर डिझाईन करणार. काय वेळेला कशी केस होती, एखादा आपल्या लक्षात आलं 2 प्रोजेक्ट केल्यानंतर हा कॉन्ट्रॅक्टर बार काढतोय, तर देताना 2 बार एक्स्ट्रा द्यायचे. म्हणजे काय झालं, बरोबर. म्हणजे अविश्वास झाला का नाही. हे विश्वासावर चालणारा चलचक्र आहे. आज नितीन माने नंतर त्यांची मुलगी त्या खुर्चीवर असेल, माझा मुलगा परत माझ्या या खुर्चीवर असेल. हे चालणारे पिढी जाते, पण हे विश्वासावर चालणार नातं. जसं ते सोलर करतात ना जाहिरात, तसे आपण पण आपली जाहिरात करायची. विश्वासावर चालणारं नातं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत. इथं काही प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. त्या निमित्तानं त्यांना तुम्ही सर एक प्रश्न होता. हा, जर आपण कॉलम कास्टिंग करताना कधी कधी कॉलम प्लम मध्ये आउट होतो, अंदाजे 10 mm 20 mm आउट होतो, तर काही जण सांगतात की तो कॉलम पूर्ण तोडून परत कास्टिंग करा असं सजेशन दिलं जातं. ते हे कितपत योग्य आहे? तसं बघायला गेलं तर शेजार स्ट्रक्चर सर. स्ट्रक्चरने जर विचार केला तर 1 इंच 2 इंच कॉलम आउट होणं हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. कारण फुटिंगचा सेंटर, कॉलमचा सेंटर आणि वरती आलेलं सेंटर, हे सेंटर बदलतात आणि ते स्ट्रक्चरली प्रॉब्लेमॅटिक असतं. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे सोल्युशन आपण करू शकतो. तुम्ही पहिले सांगितलं सोल्युशन बरोबर आहे, तो कॉलम फोडून परत कास्ट करणे किंवा कॉलम वाढवून घेणे, फुटिंग बसणे, साईज वाढवून घेणे. किंवा तिसरा असतो की जे वाढलेलं आहे ते तुम्ही जो बीम असेल प्लिंथ लेवलचा किंवा ग्राउंड लेवल ज्या लेवलचा, तर त्या बीम मध्ये तो ऍडजस्ट करून घ्यायला. म्हणजे तो बीम डिझाईन करताना हे जे सेंटर चुकलेत ते सेंटर त्याला ऍडजस्ट करून घ्यायचे. ओके. अजून एक प्रश्न होता की आता आमच्याकडं शक्यतो काही ठिकाणी हार्ड मुरुम लागतो, तो माणसानी मॅन्युअली तुटला जात नाही. त्या ठिकाणी जेसीबी लावा लागतो आणि जेसीबी काय करतो, मग एक लेवल नुसार खड्डा करत नाही. तो कधी 3 फूट करतो, 4 फूट करतो, कधी 5.5 फूटही करतो. तर त्या केसमध्ये ते सगळे खड्डे एका लेवलला सोलिंग पीसेस करून घेणं योग्य आहे नाही का? नाही 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 असू दे, आहे त्या लेवलला खाली जाऊ देत. फक्त एक गोष्ट चेक करायची, की तुषार सर रिसेंटली तुम्हाला ड्रॉइंग पाठवलं, त्याच्यामध्ये एक सेक्शन असेल बघा, 2 कॉलम जवळ जवळ येत असले ना, तर ते जे 2 कॉलम वर खाली होते. हा तो चेक करून बघायचं की जर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स पेक्षा व्हर्टिकल डिस्टन्स हे म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स येणार जो 45 डिग्रीचा जो लोड ट्रान्सफर आहे त्याच्यामध्ये खालचा इन्फ्लुएन्स मध्ये आला नाही पाहिजे. त्यामुळे कॉलम कमी जास्त असू, म्हणजे फुटिंगचे लेवल्स कमी जास्त असू दे, पण ते सोलिंग करून तुम्ही स्ट्रेंथ कमी करू नका त्याची. त्या लेवललाच प्रॉपर पीसीसी करून तिथूनच कॉलम उचल. ओके. बऱ्यापैकी असं आमच्याकडचे मिस्त्री कसे करतात की जे कॉलम 2 बीमचे जंक्शन जे असतात तिथं एल मारत नाही किंवा 2 बीमचे जंक्शन एकमेकाला टाय करत नाही, तर त्या केसमध्ये काय सोल्युशन करता येईल, करणं गरजेचं आहे? एल कंपल्सरी मारायचे, एल कंपल्सरी पाहिजे. तुमचा अँकरेज लोड ट्रान्सफर म्हणजे काय, बॉडीला लोड ट्रान्सफर होताना हे झालं पाहिजे ना, अँकरेज लेंथ आली पाहिजे, तेव्हा तो लोड ट्रान्सफर होणार ना. तुम्ही जर नुसतं 3 इंच 4 इंच 9 इंच आत घातला. मिस्त्रीचं म्हणणं असतं की ते बीम बसलं जात नाही. नाही नाही, ते शब्द लय भारी भारी असतात. मिस्त्रीचं म्हणणं असतं बोललेलं बरोबर. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. सर इथे एक ठीक आहे, चल थँक्यू. प्रश्न आलाय मला, प्रायव्हेटली मेसेज केलाय की सिंगल फ्लोर आरसीसी बिल्डिंग आहे, स्लॅबवर कोणी चालायला लागले तरी खाली खूप हादरे बसतात, आवाज येतो. ओके ओके ओके. बिल्डिंग पहिली गोष्ट स्ट्रक्चर डिझाईन करून घेतल्या का बघा. कारण स्लॅबवर चालल्यानंतर हादरे बसतो याचा अर्थ स्पॅन मोठा असणार आहे तिथला साईटवरचा. आणि डिझाईन एकदा चेक करून घ्या, व्हायब्रेशन क्रिएट होत असणार आहे. माझ्या एका साईटवर म्हणजे दुसऱ्याची साईट होती तशी, तिथं आम्ही ते हे करायला डिमॉलिश करून परत रिकास्ट करायला लावलं. एकदा चेक करून घ्या क्वालिटी.
इथे एक चॅट बॉक्स मध्ये अजून एक प्रश्न विचारला अनिल बाबरांनी. व्हॉट इज अबाउट बिल्डिंग क्वालिटी ऑफ क्रस्ट सँड? ओके, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तसा. कारण क्रस्ट सँड वापरा सगळे सांगतात. पण जर तुमचाच प्रश्न मागायचा म्हणजे की कॉन्क्रीट मिक्स डिझाईन नसेल तर बिल्डिंगच्या क्वालिटीवरती प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्रस्ट सँड वापरणार असाल बिल्डिंगसाठी, बंगलो नाही म्हणतो बिल्डिंगसाठी, तेव्हा कंपल्सरी घेतली जाणारी क्रस्ट सँड म्हणजे ती मॅन्युफॅक्चर्ड सँड, त्याचं ग्रेडिएशन, त्याच्यात असणारे डस्ट, त्याच्यामध्ये त्याचे केलेलं थोडक्यात त्याचं मिक्स डिझाईन, हे जर तुम्ही प्रॉपर मेंटेन केलं तर तुम्ही क्रस्ट सँड मध्ये बांधलेली बिल्डिंग क्वालिटी प्रॉपर मेंटेन होऊ शकते. पुणे मुंबईमध्ये मला दाखवा की आत्ताच्या घडीला कुठल्या बिल्डिंगला वाळू वापरतात, कुठल्याच नाही. क्रस्ट सँड वरतीच काम चाललं पण मिक्स डिझाईन प्रॉपर. त्यामुळे माझं तर म्हणणं असं आहे निखिल सर, माझ्याकडे जे अवेलेबल मटेरियल आहे ना M20 M25 वगैरे जे जे केलेलं आहे वेगवेगळ्या मॅडमिक्स डिझाईन आहेत ते तुमच्याकडे शेअर करतो. तुमचे तुम्ही बनवून आहे ना ते तुम्ही तुमच्या पेजवर पोस्ट करा. हरकत नाही. त्यानंतर कौस्तुभ कुलकर्णी यांनी प्रश्न केलाय की क्रस्ट सँड मध्ये फक्कीचं प्रमाण किती असायला हवं? 15%, मॅक्स टू मॅक्स 15% म्हणजे कोडनं सांगितलेलं आहे. पण जर तुम्ही डचचं प्रमाण थोडं जर वाढलं तर त्याच्या स्ट्रेंथ वरती परिणाम होऊ शकतो. पण मगाशी म्हटलं तसं ते वॉटर रिड्युसिंग एजंट जर वापरला तो सुद्धा स्ट्रेंथ वरती चांगला हे करतो, परिणाम करतो. हा. त्यानंतर गिरीश कुलकर्णी यांनी विचारलंय विच सँड इज बेटर फॉर प्लास्टरिंग, ब्लेरी सँड और वॉश्ड सँड नाउ ॲज प्लास्टर सँड इन मार्केट? त्याचं उत्तर नितीन सर तुम्ही देऊ शकता कारण प्लास्टरचा विषय. नाही द्या द्या. नाही मला एवढं, कारण कसं माहितीये का, प्लास्टरिंगचं कधी मी बघितलं नाही. क्रस्ट प्लास्टरिंगचा विषय मी कधी, कारण त्यांच्यामध्ये का नाही ते विकणार आहेत ना, म्हणजे जे क्रस्ट सँड वगैरे विकतात तर ते विकताना स्वतःची सँड विकतात आजकाल. बाबा हे प्लास्टरची सँड आहे वगैरे. ठीक त्याचं आहे ग्रेडिएशन मला एवढं माहित नाही. ठीक आहे मी देतो. सगळ्यात महत्वाचं मी तर म्हणेन की नदीच्या वाळूपेक्षा क्रस्ट सँड एक नंबर आहे. मला पण अगोदर त्याबद्दल प्रश्न उद्भवला होता की कसं काय करायचं आपण याच्यामध्ये. पण जेव्हा रिव्हर सँडची किंमत आणि क्रस्ट सँडची किंमत बघितली त्यावेळेला रिव्हर सँड पेक्षा क्रस्ट सँड महाग लागली. पण ती वॉशेबल असली पाहिजे, सगळ्यात महत्वाची. डस्टवाली नको आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 90-10चं प्रमाण पाहिजे. म्हणजे 10% डस्ट असेल तरी चालेल, 90% आपल्याला चांगली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपलं सेव्हिंग काय होतंय सर्वात महत्वाचं, की आपण जेव्हा नदीची वाळू आणतो साईटवर टाकतो त्यावेळेला जवळजवळ 50% चाळ निघतो त्यामधला. आता तो 50% निघालेला चाळ आहे तो आपण कुठं वापरतो जास्त करून, तर त्याचा वापर आपण फरशीखाली करतो, म्हणजे फ्लोरिंग सेट करते वेळी. मग ती किती लागून लागते आपल्याला? फार कमी प्रमाणात लागते. आणि जी उरलेली आहे ती मात्र आपल्याला टाकून द्यावी लागते, नाहीतर कुठेतरी त्याचा भरावा म्हणून उपयोग करून टाकतो. काही ठिकाणी तर आम्ही ते कुठे उचलून पण येत नाही, तिथंच सोडून देतो, नाहीतर मग उचलून कुठेतरी बाहेर टाकून देतो, कारण यूज नाही होत त्याचा जास्त. आणि प्लास्टरचं जेव्हा आम्ही फिनिशिंग बघितलं त्याच्यामध्ये, तर एवढं मस्त फिनिशिंग आलं होतं. आणि प्लास्टरवरचे जे एक्सटर्नल प्लास्टर आहे त्याचे दाणे असे सगळे एकसारखे आले होते. म्हणजे आतापर्यंतच्या वाळूमधल्या प्लास्टरचा जो एक्सपिरियन्स आमचा आहे तो कधी पण क्रस्ट सँडमध्ये चांगलाच. आणि त्याच्यामध्ये आपला टाइम कंजम्पशन वाचतोय, म्हणजे लेबरमध्ये रेती चाळत बसायची गरज नाही पडत. आणि 100% यूज मध्ये येते आपली ती जे प्लास्टरची सँड जी आहे. आणि दुसरं त्या वाळूचं जी फिनिशिंग आहे, जी आपण नदीची वाळू आणतो बघा, गोटी सारखी असते, म्हणजे गुळगुळीत असते. जर आपण अशी बोटात जर घेऊन फिरवली तर एखाद्या गोळीसारखी ती गोल गोल लागते आपल्या हाताला. आणि त्याला एवढं काही रफनेस नसतो, एकदम प्लेन स्मूथ असते ती. आणि ही जी आपण क्रस्ट सँड वरची आणतोय तिला तुम्ही अशी चिमटीत धरून फिरवून बघा, तर तुम्हाला एकदम ते रफ जाणवेल. म्हणजे काय, तर त्याचं जे बॉन्डिंग आहे ते रिव्हर सँड पेक्षा पण जबरदस्त आहे, म्हणजे एकदम ताकदवर आहे. ठीक आहे सर, पुढचा मी प्रश्न आहे रेडमी 6 नाव रिनेम नाहीत केली सर. इज देअर एनी इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी सर्विंग इन स्ट्रक्चरल इंजिनियर बिकॉज आय हॅव इंटरेस्ट इन बोथ? काय 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 प्रश्न? चॅट बॉक्स ओपन करा. रेडमी 6 प्रो तुम्हाला आलंय बहुतेक, मला नाही आलं डायरेक्ट.
श्रीधर सर, एक प्रश्न होता की स्टील सिलेक्ट करताना मालकांचा आग्रह असतो की राजुरीतच पाहिजे, श्रीओम, अरे हा कालिका ह्या गोष्टी नको, तर हा हे सगळ्यात संदर्भात काय सांगताल तुम्ही? महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे याला एक उदाहरण देतो असं गोकुळ, चितळे, कृष्णा कुठलंही असू दे, दूध असते, प्रत्येकाचं दूध सगळ्यांना चांगलं असतंय. कारण फूड कंपन्यांनी त्यांना सगळ्यांना लायसन दिलेत, म्हणजे ते आपल्याला आरोग्याला, आपल्या आरोग्याला दूध जसं चांगलं असतंय तसं कुठल्याही कंपनीचं स्टील हे त्यांना लायसन दिलंय, म्हणजे ते स्टील चांगलंच आहे. सर ठीक आहे. या निमित्ताने मला पण याचं उत्तर द्यावंसं वाटतं की कधी पण आपला जो कॉम्प्युटर आहे, जर समजा आपल्याला एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे त्या ठिकाणी, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, तर तो जो इंजिनियर आहे तो काय चेक करतो, तर त्या कॉम्प्युटरची प्रॉपर्टी चेक करतो. मग प्रॉपर्टी मध्ये काय लिहिलेलं असतं की समजा तुम्ही 64 बिटचं इन्स्टॉलेशन करणार आहे का 32 बिटचं इन्स्टॉलेशन करणार आहे, मग त्या पद्धतीने एक ऑपरेटिंग सिस्टम तिथे इन्स्टॉल केली जाते आणि त्या प्रकारचे सॉफ्टवेअर तिथे इन्स्टॉल केले जातात. तसं ते राजुरी स्टील, लक्ष्मी स्टील वगैरे वगैरे आहे. बरोबर 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 आहे. सेम हे सिमेंटच्या बाबतीत पण होतं. सिमेंटच्या बाबतीत पण लोक अट्टास धरतात की अल्ट्राटेकच पाहिजे सिमेंट. कसं आलंय माहितीये का, आता त्या झेरॉक्स मशीन झाले, झेरॉक्स ही कंपनी होती इनिशियली बघायला गेलं तर, ते झेरॉक्स आलं, ते झेरॉक्स झालं शेवटी, त्या कंपनीचं नाव परत कंटिन्युएशन झालं. तसं त्यांनी सांगितलेलं कंपनीचं आहे. अल्ट्राटेक ही जुनी कंपनी, त्यामुळे लोकांचा एक आग्रह असतो हेच पाहिजे. पण तसं काय नाही, जसं टाटाच्या स्टील बद्दल होत होतं सुरुवातीच्या काळात, पण आता बऱ्यापैकी अवेअरनेस झाले, सगळेजण सगळं स्टील वापरतात. तसं सिमेंटचं पण आहे. एससीसी म्हणजे भरपूर कंपनी आहेत, प्रत्येक कंपनीचं वापर, कारण त्यांना काय म्हणते, सरकारनं त्यांना परमिशन दिली विकायला ती, म्हणजे त्यांनी सुद्धा ते चेक केलेलं आहे. हा तर प्रश्न एक काय होता प्रश्न आहे निखिल माझा. सर? हा बोला बोला बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण जे आता सोलिंग करतो, ऍक्च्युअल मध्ये सोलिंग वर्क कसं करतं, आणि जर एखाद्या सॉफ्ट स्ट्रॅटामध्ये आपण सोलिंग केलंच नाही तर त्याचा काय इफेक्ट होतो? सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला तो. सोलिंग म्हणजे काय करतो, थोड्या प्रमाणात आपण स्टॅबिलायझेशन करत असतो. जेव्हा लोड वरनं जेव्हा ट्रान्सफर होत असतो, तर डायरेक्ट जर त्या सॉफ्ट स्टॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, सेटलमेंटचे चान्सेस जास्त असतात, लॉंग टर्म सेटलमेंटचे. जर तू सोलिंग केलं, सोलिंग नसतं तसं स्टँडर्डायझेशन मध्ये बघायला गेलं ना, तर प्लम कॉन्क्रीट करायचं असतं. 1.5-2 फुटाचं प्लम कॉन्क्रीटचं ते मीडियम करून घ्यायचं असतं, आणि त्याच्यामध्ये लोड ट्रान्सफर करून घ्यायचं. म्हणजे लोडची एनर्जी इंटेन्सिटी ती थोड्या प्रमाणात कमी होते. सॉइल बेरिंग कॅपॅसिटी पकडताना आम्ही ती खालचीच पकडतो, जी अवेलेबल आहे ती. फक्त लोड येणारा लोड आहे ना, त्याला एक मीडियम मिळाल्यावर ट्रान्सफर होण्यासाठी. आणि जर तू तसं म्हटलास की जर आपण जर सोलिंग केलं नाही तर परिणाम काय होतो, तर सेटलमेंटचे चान्सेस असतात. तू जर एखादी जुनी बिल्डिंग बघितलीस ना, आणि तिथं खाली ब्लॅक वॉटर सॉइल आहे, कशी ओळखायची, तर तू त्याच्या खिडक्या बघायच्या, खिडक्याच्या चारी बाजूला ना क्रॅक पडलेले असतात, आणि ते क्रॅक असे डायगोनल असतात. तेव्हा खाली लक्षात येईल, त्यांनाच विचारलं खाली सॉफ्ट सॉइल आहे का, कारण ते क्रॅक आहेत ना, त्याचं फॉर्मेशनचं कारण ते असतं, खाली ब्लॅक वॉटर असतं. ओके. बरेच लोक आग्रह तर तुम्ही धरतात की काय पहिले विचारलं होतं बांधकाम. प्रश्न त्याला? हॅलो. बोल. बरेच लोक आग्रह बोल. धरतात की पहिले बांधकाम करायचं आणि मग त्यात कॉलम भरायचे, जेणेकरून ते कॉलम पक्के राहतात. पहिले आरसीसी ला लोक परमिशन देत नाही. तर तसं काय कुठलं नाही, काय योग्य नाही, काय असेल? नाही. आरसीसी डिझायनर कुठलाही असला स्ट्रक्चर इंजिनियर, तुमच्या बांधकामाला काहीही घेणं देणं नसतं त्याला. लोक काय म्हणतात, नवीनचे बांधकाम आहे ना, कॉलम साईज, बीम साईज कमी करा. काय प्रसंबंध? आम्ही आरसीसी डिझाईन करतोय, लोड बेरिंग डिझाईन करत नाही. खाली नवीनचे बांधकाम आहे सर, कशाला बीम एवढं स्टील टाकलंय, आम्ही त्या बांधकामावरती बीम ठेवतो. उद्या काढली भिंत तुम्ही तर कोण बघायला येणार आहे, काय करणार आहे? शेजारचा प्लॉट विकत घेतला तर आम्ही बघायला येणार आहे काय होणार आहे परत? आरसीसी फ्रेम असते ना, ती आरसीसी फ्रेम ही डिझाईन करताना लोडिंग, येणाऱ्या लोडिंगवर डिझाईन करतात, ते तो कुणावर लोड देणार ह्याच्यावर डिझाईन करत नाही. त्यामुळं लोक म्हणतात ना की बांधकाम, तो उलट ते रिस्की जास्त आहे. जर तू साईड न लावता जर बांधकाम केलंस ना, तर ते रिस्क जास्त आहे. कारण तुझं त्या बांधकामामध्ये एका बाजूला तुला काहीच कळत नाही ना. जसं मी मगाशी भीमचं उदाहरण दिलं, भीम तुम्ही बांधकामाच्या बॉटमवर ठेवला तर काहीच कळत नाही काय होते. ते डिझायर्ड कव्हर आहे, आपल्याला ते कव्हर भेटणार. हो सर, इज देअर एनी इम्पॉर्टन्स ऑफ क्वांटिटी सर्विंग इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग? बिकॉज आय हॅव इंटरेस्टेड इन बोथ. क्वांटिटी इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चर इंजिनिअरिंग हे तशा वेगवेगळ्या आहेत, फील्ड आहेत तसं बघायला गेलं तर.
आता क्वांटिटी इंजिनिअरिंग म्हणजे एस्टिमेटर असतो तो टोटल बिल्डिंगचा एस्टिमेटर करत असतो. स्ट्रक्चर इंजिनियर हा त्याचा सेपरेट पार्ट आहे. दोन्ही गोष्टी एकत्र करता येणार नाही. स्ट्रक्चर इंजिनियरला क्वांटिटी इंजिनिअरिंग फक्त थोड्या गोष्टीसाठी लागत असते, ते म्हणजे फक्त पर स्क्वेअर फूट किती गेलं आणि मगाशी म्हटलं तसं बार बेंडिंग शेड्यूल. त्यामुळे त्याला एवढी याची गरज नाही, क्वांटिटी पूर्ण क्वांटिटी सर्विंगची गरज नसते. अजून इथं कोणाचे काय प्रश्न? झाले का प्रश्न? जे तुम्ही मागाशी कोणाचे म्हणलंय ते की लिंक्सला किंवा स्टिरप्सला जो हुक आपण मारतो ते हुकची मिनिमम साईज किती असली पाहिजे ऍज पर आयएस कोड? ते 145 डिग्री मध्ये 75 इंटू डायमीटर ऑफ बार. 0.75 का 75 इंटू डायमीटर 0.75. त्याचं सेक्शन पाठवतो तुला मी. स्टँडर्ड सेक्शन असते तुझं 135 डिग्रीला. ओके. अजून कोणाचे काय प्रश्न? इथं रामराव सुळे सर उपस्थित आहेत. प्राध्यापक आहेत ते सांगोला कॉलेजवर. तर मी त्यांना इथं विनंती करतोय की आपण 1-2 मिनिटं बोला की. बोलावं. सरांचं मार्गदर्शन घ्यावं. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. खूप छान सेशन झाला. खूप सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि अपेक्षा अशी आहे की हे सेशन आज एकदाच झाले, हे एकदा न होता एकदाच न होता हे सेशन 15 दिवसाला आठवड्याला झालं तर जे काही नवीन अपडेट्स येत आहेत किंवा त्या अपडेट नुसार आपल्याला किंवा रिवाइज आयएस कोड येत आहेत, जे रिव्हिजन येतील त्या रिव्हिजन नुसार काळानुसार आपलं जे काही अपडेट झाले त्यासाठी खूप उपयुक्त होईल. सर्व कॉन्ट्रॅक्टर, सर्व इंजिनियर, सर्व डेव्हलपर्स किंवा जे क्लायंट आहेत की त्यांना ही थोडीशी ज्ञानात भर होईल आणि चांगली मार्गदर्शन होईल. तर मी माझी अशी विनंती आहे की यश वास्तूचे CEO नितीन माने सरांना आणि इनामदार सरांना की बाबा हे येणाऱ्या काळात असंच मार्गदर्शन करत राहा. खूप छान सेशन झाला. थँक्स ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नितीन सर, मला काय काय थेट प्रश्न आलेत, जरा बघू का? हा घ्या ना घ्या. व्हेरी गुड. इज आर्टिफिशियल सॅन्ड सुटेबल शुड बी यूज इन कन्स्ट्रक्शन? ते झालं उत्तर. व्हॉट अबाउट बाइंडिंग क्वालिटी ऑफ क्रश सँड? आणि बाबर सरांचं मगाशी आपण बोललो होतो. क्रश सँड मध्ये फक्त झालं, विथ सँड इज बेटर झालं. अनिकेत उरुंकर सरांनी विचारलं की सर कॉन्क्रीट 1 मीटर हाईट वरून पेक्षा जास्त वरून ड्रॉप करून चालत नाही, मग कॉलम भरताना ते 1 मीटर हाईट वरून पडतं. हा प्रश्न उपयोग आहे खरंच तर. कारण कॉन्क्रीटचं ड्रॉपची हाईट आहे ना, तो 1 मीटर पेक्षा जास्त चालत नाही. आपण कॉलम टाकताना खूप वरून टाकतो आणि ह्याला काय म्हणतात त्याला, ह्याला सोल्युशन करणं खरं गरजेचं आहे. कारण तेवढ्या हाईटनं कॉन्क्रीट पडलं ना की सेग्रिगेशन चान्सेस जास्तीच असतात की मटेरियल एका बाजूला ओढलं जातं. जसं मग अशी म्हटलं तुम्हाला की हनीकॉम्बिंगची गोष्ट होत असते. त्यामुळे ह्याला पण एक प्रॉपर सोल्युशन काढले. जसे आपण RMC प्लॅनच्या ऑपर खालीपर्यंत नेतो किंवा ते पाईप जे येते ते आतपर्यंत घालतो, तसे आपण जे वर्ण टाकतो ना त्याच्यासाठी पण एक सोल्युशन काढलं पाहिजे. त्याच्यानंतर एसी ब्लॉक वापरल्याने कॉलम साईज कमी होऊ शकते का आणि बीम साईज? होऊ शकते. एसी ब्लॉकची डेन्सिटी फक्त 700 असते ऍज कम्पेअर टू आपल्या रेग्युलर विटची डेन्सिटी 2000 kg असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 6 mm स्टिरअप आणि 8 mm स्टिरअप याबद्दल सांगा थोडं. मगाशी सांगितलं की 6 mm चा स्टिरअप शक्यतो जे ऍज पर आयएस कोड बॅन केलेलं आहे. कारण 6 mm शक्यतो कोणी वापरू नये असं कोडनं सांगितले, पण लोकांना आपण थांबवू शकत नाही. लोक 6 mm वापरतातच. त्यामुळे शक्यतो 6 mm चा वापरता आम्ही डिझाईन करताना सांगतोच की 4 इंचावर 6 इंच जे स्पेसिंग दिलेलं असतं ते प्रॉपर मेंटेन व्हावं 6 mm च्या बाबतीत तरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जाऊ दे. ओके नितीन सर. हा सर. बराच वेळ मला वाटतंय एवढे पार्टिसिपेंट्स इथं थांबले. आता सेशन खरोखरच खूप छान झाला असं मी गृहीत धरतो.
आणि असे तर एक सेशन शेवटचा एक प्रश्न आलाय. हा. हा प्रश्न खरं इम्पॉर्टंट आहे. जिथं सर जिथे प्रपोज कन्स्ट्रक्शन करायचं आहे तिथे विहीर वगैरे असेल तर काय करावे लागेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला आता रिसेंट एक प्रोजेक्ट आलेला आहे. विहिरीचं लोकेशन आहे बरोबर हॉलच्या खाली आणि त्यांनी बॅकफिलिंग केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं शक्यतो जागा शिफ्ट करा, विहीर शक्यतो सोडून बिल्डिंगचा विचार करा. पण जर तशी केस आली तर आम्ही हडपसाला एक प्रोजेक्ट केलाय त्याच्यामध्ये कॉलम लांब लांब घेतले, त्याच्यावरती गर्डर बीम टाकलाय आणि त्या गर्डर बीम मधनं आम्ही कॉलम उचललाय. म्हणजे मोठा बीम घेतलाय त्यातनं कॉलम उचललाय. बरोबर जिथं मोठा बीम घेतलाय त्या खाली विहीर होते. पण शक्यतो विहिरीच्या इथं विहीरला बॅकफिलिंग कुठलं करतोय त्या हिशोबावरती डिपेंड असते. पाईल फाउंडेशनचा विचार केला तर करू शकतोय पण तेवढं कॉम्पॅक्शन झालेलं नसते. कारण विहीर जेव्हा आपण मुजून टाकतो ना तर त्यात काही टाकलं जाते. त्यामुळे विहिरीचं शक्यतो टाळावं माझ्या मताप्रमाणे. ओके सर. ओके. तर आज बरेच सेशन छान सेशन झालं कारण हे सेशन काल होणार होतं. पण काही तांत्रिक दृष्ट्या अडचणी आल्यामुळे हे सेशन काल काय होऊ शकलं नाही. त्याबद्दल माफी मागतो. आणि श्रीधर सरांनी वेळात वेळ काढून आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला वारंवार करावं असं मी त्यांना विनंती करतो. की एक सेशन झालं म्हणजे सगळंच झालं किंवा सगळंच समजलं असं नाही. तर बरोबर. कन्स्ट्रक्शन ही लाईन खूप मोठी आहे आणि मला तर वाटतं मी 20 वर्षाचा जवळजवळ मी याच्यामध्ये अनुभव घेतलाय कन्स्ट्रक्शन मधला. तर आजही मी शिकतोय असं म्हणायला काही हरकत नाही आणि इतकं ठामपणे सांगावंसं वाटतं की अगदी मरेपर्यंत शिकावंच लागणार आहे आपल्या सर्वांनाच. आणि अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि ही खरंच एक जनजागृतीची गरज आहे. कुणाचा माईक म्यूट असेल तर अनम्यूट असेल तर म्यूट करा प्लीज. ओके. तर श्रीधर सर आज आपण इथे येऊन खूप छान काम केलं, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल यश वास्तुतर्फे मी आपले आभार मानतो. आणि पुन्हा आम्हाला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू. त्याही वेळेला तुम्ही असंच आम्हाला मार्गदर्शन करावं अशी माझी सर कोणतरी प्रश्न येते. सर एक क्वेश्चन. हॅलो. हॅलो. हॅलो सर एक क्वेश्चन आहे. हा बोला. सर आपण स्लॅबचं बीम कास्टिंग करताना ऑल ओव्हर कास्टिंग करते ते कितपत योग्य अयोग्य आहे? म्हणजे कसं? सर आता खालून ऑल ओव्हर कास्टिंग करते ना बीम. ओके. बीम आणि स्लॅब एकत्र ना? उलट तो एकत्र कास्ट करणंच गरजेचं असते. जॉईंट पडला ना तर रिस्क असते. बीमवर बीम असतो ना. हा तसा काय प्रॉब्लेम येत नाही कारण बांधकाम बांधतो मी सुरुवातीला म्हटलं तसं तुम्ही कव्हर वगैरे प्रॉपर मेंटेन करा खालचं. नाहीतर प्रॉब्लेम काय होतो कव्हर जर प्रॉपर मेंटेन झालं नाही तर भविष्यात बीमला क्रॅक पडण्याची शक्यता असते. कारण लोकांची मेंटॅलिटी काय होते माहितीये का? एक त्यांच्या दृष्टीने काय बरोबर आहे कसं की बांधकामात नंतर केलं ना आधी बीम करून घेतले तर शेवटी ना तो क्रॅक दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक काय सांगतात की बांधकामावरतीच बीम घ्या आणि त्याचं कॉन्क्रीट कास्टिंग एकत्र करा. उलट ते त्यांच्या दृष्टीने तसं योग्य आहे. पण आपल्या दृष्टीने त्याची काळजी घेणं खरं गरजेचं आहे की कव्हर बॉटमचं कव्हर प्रॉपर मेंटेन झालं पाहिजे. कारण तुम्ही जरी बीम वरती बांधकामावरती बीम ठेवला तरी डिझाईन काय बदलत नाही, डिझाईन तेच असते. तसंच श्रीधर सर मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपला जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर तो चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करावा. या निमित्ताने जर कोणाला काय आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील. आणि त्यानंतर आपण कार्यक्रम संपला असं जाहीर करू. सरांनी नंबर अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. बोला. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. लोक काय म्हणतात की प्रत्येक जण आपलं मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू वगैरे असतात. पण नितीन माने आणि यश वास्तव यांचं मी 2-2.5 वर्ष झालं काम करत नाही बरं का. हे महत्वाचं सांगतो. कारण लोकांना काय वाटतं यांची रिलेशन आहेत त्यांचे आपलं लेक्चर चालू करते. तसं काय नाहीये. आम्ही काय म्हणते उलट आमचं बिझनेसचं रिलेशन नाहीये पण आमचं पर्सनल रिलेशन खूप चांगलं आहे की आम्ही एकमेकांना गोष्टी विचारून शेअर करून पुढे जात असतो.
बरोबर आहे. हा मगाशी सांगता राहिलं आपल्याकडे अशा प्रकारचं जर नॉलेज असेल की ते खरंच लोकांचं हित काय म्हणू आपण एक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आपण देऊ शकत असू तर जरूर तुम्ही यश वास्तू सोबत संपर्क करा. आपल्याला इथं संधी दिली जाईल या पद्धतीनं बोलण्याची आणि ही काळाची गरज आहे. यामध्ये कोणतंही मार्केटिंग नाही किंवा पैसे कमवण्याचं साधन नाही म्हणलं तरी चालेल. जसं की आता श्रीधर सरांनी सांगितलंच की रिलेशन फक्त पर्सनल आहे, बिझनेसचं नाही. पण काही गोष्टी करत असताना आम्ही एकमेकांना जरूर विचारतो आणि एकमेकाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मोलाचं ठरलंय आणि यातून नक्कीच चांगलं काम सुद्धा घडतं, याचे रिझल्ट सुद्धा आमच्याकडे आहेत. धन्यवाद सर दिलेल्या संधीबद्दल. चालेल. तर ओके. हा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. जय हिंद.